श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळ जाणी। समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला। सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी। ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागलिया जन्मा मुक्त झालो। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भगवान श्री पंढरीश परमात्मा, विश्वमाऊली विश्वसंत साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग्रसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत तुकाराम महाराज, प्रेममूर्ती नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या अपार असीम कृपानुग्रहाने आज आपण जगद्गुरु तुकोबार यांच्या पवित्र प्रांगणामध्ये बसून हरिपाठ या ग्रंथाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो आहोत। आज आपल्या समोर जो अभंग आहे हा हरिपाठाच्या क्रमाने पाहिलं तर 14व्या क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज नामाचं महात्म्य एका वेगळ्या अंगाने प्रतिपादन करतात। कालही आपण चिंतन केलं होतं की प्रत्येक अभंग नाम महात्म्य सांगणार आहे, पण प्रत्येक अभंग जरी नाम महात्म्य सांगणार असला तरी प्रत्येक अभंगामध्ये काही ना काही विशेष नामाच्या बद्दल सांगितलेलं आहे। तसं याही अभंगामध्ये विशेष सांगितलेलं आहे। या अभंगाचं चिंतन करताना आज आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केली, अर्थात वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बाबा भोदे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तर या अभंगाचं चिंतन करताना माझ्या समोर बोधे बाबांचं जीवनच उभं राहायला लागलं। कारण या अभंगाची जी पार्श्वभूमी आहे, या अभंगामध्ये जी साधना सांगितलेली आहे ती सगळी साधना बोधे बाबांच्या जीवनामध्ये मी पाहिलेली आहे। मीच नाही, बाबांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं, जवळून पाहिलं, त्यांना प्रत्येकाला या अभंगामध्ये काय सांगितले आणि बाबांचं जीवन कसं होतं हे ज्यांनी पाहिले त्यांच्या लक्षात येईल की बाबांचं जीवन या अभंगासारखंच होतं। एका दिवशी मी बोललो होतो की दांडेकर मामांनी अशी प्रस्तावना केली की संत महात्म्याचे अभंग म्हणजे गाथा म्हणजे बाग आहे आणि त्यांच्या गाथेतले अभंग म्हणजे ती फुलं आहेत। आज एक वेगळी उपमा देऊन मी बोलतो, ऐका। संतांचे अभंग हे आरशासारखे आहेत। आरसा काय करतो? आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो। आरशाचं काम प्रतिबिंब दाखवणे। बाहेर कुठेही आपल्याला पडायचं म्हटलं, नाही सकाळी स्नान केल्यानंतर पहिला कार्यक्रम जर आपला काय असेल तर तो आरशात पाहण्याचा असतो। आता माझा विषय सोडून द्या, इथं आहे म्हणून केस वाढलेत, नाही तर केसाचा आमचा तपास नसतो कधीच। पण असे काही मुलं पाहिलेले आहेत मी, कॉलेजला जाणारी खिशामध्ये आरसा कंगवा घेऊन फिरतात। तुम्हाला माहित नाही अजून, तुम्ही कॉलेजला जायला लागलं तुमच्या लक्षात येईल। मुलींच्या पर्समध्ये, मुलींच्याच काय मोठ्या मोठ्या बायका सुद्धा पर्समध्ये आरसा कंगवा घेऊन फिरतात। अशा करता बोलतोय आपला चेहरा चांगला दिसावा, दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आपण आरशात पाहतो, कारण आपल्याला आरशावर पूर्ण विश्वास आहे की आरसा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर काही दोष असतील तर ते दाखवेल। म्हणून आपण आरशामध्ये पाहतो आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर कुठं केस विस्कटलेले आहेत का, कुठे एखादा चेहऱ्यावर डाग पडलेला आहे का, कुठं काय नाकावर काय घाण लागलेले आहे का, कानाच्या बाजूला काय चिकटलेलं आहे का, हे सगळं पाहतो।
आणि पाहिल्यानंतर आपला चेहरा आपण व्यवस्थित करतो की लोकांना आपल्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटावं. खरं तर संसारामध्ये जे नटापटा सगळा चाललेला असतो तो आपल्यासाठी नसतोच, हे दुसऱ्यासाठीच असतो. थोडा अंतर्मुख होऊन जर आपण विचार केला, आपल्याला आपलं मुख कुठं दिसतो? का दिसतं? आपल्याला आपलं मुख दिसत नाही. हे सगळं कशा करता चाललंय? दुसऱ्याला चांगलं दिसावं म्हणून. एक बायको नवऱ्याच्या मागे लागली. मागे लागली म्हणजे दिवाळी आली, मला दागिना करावं लागतोय तुम्हाला. लॉकडाऊन मध्ये म्हणजे 6-7 महिने तुम्हाला काय म्हणली का? काय नाही म्हणली. पण आता थोडं अनलॉक झाले. आता तुम्ही पण नोकरी कामाला जायला लागलेत, ऑफिसमध्ये पगार यायला लागलेला आहे आणि मला या वर्षी दिवाळीला दागिना पाहिजे. नवऱ्याने सांगितलं दागिना आणायची माझी अडचण नाही, पण माझी एक आट आहे. काय आट आहे? ते म्हणजे दागिना. नवऱ्याने विचारलं दागिना कोणाला पाहिजे? म्हणजे मला पाहिजे. तुम्ही जर मला दागिना नाही आणून दिला तर मला समाधान वाटणार नाही. नवरा म्हणला एकदा वाक्य परत म्हणतो. ती बाई म्हणली की तुम्ही जर मला दागिना नाही आणला तर मला समाधान वाटणार नाही. नवऱ्याने तिला विचारलं तुझ्या समाधानाकरता दागिना पाहिजे ना? ती म्हणली हो. 3 वेळा बोलतात ना वाटतं. मी पुन्हा विचारतो, म्हणले तुझ्या समाधानाकरता दागिना पाहिजे ना? ते म्हणले हो. ते म्हणले आता शेवटचं विचारतोय, तुला तुझ्या समाधानाकरता दागिना पाहिजे ना? म्हणजे हो. मग नवऱ्याने सांगितलं माझी एक आट आहे. काय? दागिना आणल्यानंतर घालून बाहेर मिरवायला जायचं नाही. दागिना घालायचा, घर लावून घ्यायचं, आज काय दिवसभर फिरायचे ते फिरायचं. कोण अशी बाई असेल? दागिना आणल्यानंतर बाहेर दाखवणार नाही. अहो उलट दागिना आणल्यानंतर बाहेर दाखवायला तर जास्त आटाच चाललेला असतो. कारण नसताना नाकातली नथ जर आणली असेल तर फुर 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 करते. कारण नसताना तिला काय सर्दी झालेली नसते, काय नाही. मग शेजारच्या ठकोबाईच्या लक्षात येतं सर्दी तर झाली नाही, नाक तर फुरफुर करते. आणि मग म्हणते का ग संगूबाई तुला नख कधी आणली? आमचे गुरुजी सांगतात बायला नथ आणल्याचा आनंद नसतो, आपण आणलेली नथ दुसऱ्याने बघितल्यानंतर मग तिला आनंद असतो. आणि याच्यापेक्षा पुढे सांगू, आपल्याला आणलेली नथ दुसरीकडे नसल्यावर मग अति आनंद असतो. असं येते गणित. कशा करता सांगतो मी? आरसाचा विषय चाललाय. आरसा आपल्याला आपल्या मुखावरचे सगळे भाव दाखवतो. काय दोष आहे चेहऱ्यावर ते दाखवतो. तसं संत वाङ्मय हे आरशासारखं आपण आपल्या जीवनामध्ये समोर धरलं पाहिजे, हा त्याचा भाव आहे. म्हणजे कसं काय? मी सांगितलं की एकदा वाचून, दोनदा वाचून, तीनदा वाचून आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा भागवत कळणार नाही. अजून तुम्हाला थोडंसं सांगतो ऐका. ज्ञानेश्वरी समजायला या 3 ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी समजायला सगळ्यात कठीण. ज्ञानेश्वरीपेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा समजायला सोपा, आणि त्याच्यापेक्षाही नाथ महाराजांचं एकनाथी भागवत समजायला सगळ्यात सोपं आहे. आपण जर गाथा उघडला तर गाथ्यामध्ये असे काय अभंग आहेत की ते अभंग वाचायला लागल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की तुकाराम महाराजांनी हे त्यांचं वर्णन केलं नाही, तुकाराम महाराजांनी हे आपलं वर्णन केले. म्हणजे जो वाचतो त्याचं वर्णन केले असं गाथ्यात पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तुकाराम महाराज सांगतात नाही केला करविला परोपकार. तुकाराम महाराज म्हणतात मी परोपकार केला पण नाही आणि दुसऱ्याला करायला सुद्धा लावला नाही. आता तुकाराम महाराजांचं जीवन आपण मागे पाहिलं होतं तेलाच्या बाटल्याचं, आता विस्तार करत नाही. हे तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय का आपलं वर्णन केलंय? आपण उपकार करतो काय कोणावर? करतो? काय कबूल झाले प्रामाणिकपणे, धन्यवाद आहे, दंडवत आहे तुम्हाला, तुम्ही प्रामाणिक बोला प्रवचनात. म्हणजे आपण इतके निगरगट्ट झालो की आपण उपकार करत नाही याचंही आपल्याला काय वाटत नाही, खुशाल आपण कबूल झालो. तुम्ही मोठे आहेत खरं, तुम्ही प्रामाणिक आहेत. प्रवचन झाल्यावर तुम्हाला सगळ्याला दंडवतच घालतो आज. आपल्याला मान्य आहे ना, कारण आपण जीवनामध्ये कसं वागतोय. नाही केला आणि करविला, दुसऱ्याला परोपकार करायला लावला काय आपण? एखाद्याला मदत कर, कशाला जातो तिकडं, तो माणूस तसा आहे. म्हणजे जो चांगलं करतोय त्याला बी हाणून पाडायचं काम आपण करतो. हे वर्णन तुकाराम महाराजांनी गाथ्यात केले. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर. तुकाराम महाराज सांगतात. अहो गाथा म्हणजे मी तर तुम्हाला बोललोय, अनेक वेळा बोललो मी की या शब्दाचा आणि आपला जितका जवळचा संबंध आहे तितका बायकोचा नाही, मुलाचा नाही, नवऱ्याचा नाही, आईचा नाही, बापाचा नाही, बहिणीचा नाही, भावाचा नाही, कोणाचाच नाही.
हे शब्द इतक्या जवळचे आहेत आपल्या, हे शब्द नाहीतच. ज्ञानोबाराय सांगतात ही अक्षरे नव्हती देका, ब्रह्म साम्राज्य ते पिका, अर्जुना लागी चित कळिका, उजळली या श्रीकृष्णे. मी आज बोधेबाबांचं चरित्र सांगणार आहे, म्हणून ही सगळी प्रस्तावना चालली. ऐका, संत वाङ्मयाला आरसा म्हणून जर आपल्या समोर धरलं तर आरसा जसे आपल्या मुखावरचे दोष आपल्याला दाखवतो, तसं हे संत वाङ्मय आपल्या जीवनातले दोष आपल्याला दाखवते. बोधेबाबांना आम्ही पाहिलं, बोधेबाबांच्या हातामध्ये नेहमी गाथा नाही तर ज्ञानेश्वरी. क्वचित बाबांच्या हातामध्ये माळ पाहिली, याच्या व्यतिरिक्त मोकळे बाबा बसलेत असं कधीच पाहिलं नाही. गप्पा जरी एखाद्या बरोबर मारत असलं तरी हातात स्मरणिका चालूच, नामस्मरण चालूच. खर तर बाबाचा माझा संबंध म्हणजे, तुम्ही तर गाववाल्यांनी खूप बाबांना 25 वर्ष बाबा आपल्या गावात आलेले, 8-8 दिवस राहिलेले. मला काय माहित नव्हतं आळंदीला नवीन गेलो तेव्हा. म्हणजे खरं तर आळंदी तुम्हाला सांगतो मी 99 ला गेलो होतो. 4 वर्ष संस्था म्हणजे काय हे मला माहितच नव्हतं. ते उपमन्यू महाराज, बंकट महाराज, गणेश महाराज हे संस्थेत जायचे, कधीतरी त्यांच्या बरोबर जात होतो, पण संस्थेत शिकवायला कोण याचं मला काहीच घेणं देणं नव्हतं. कारण मी पप्पा शिकत होतो, कॉलेज शाळेत जात होतो ना तिथं. मला 4 वर्ष संस्था म्हणजे काय, तिथं शिकवायला कोणी काहीच माहित नव्हतं. आणि मग आता ते पकवाजाचं येडच असते. इथं तरी पोराला येड कमी, आळंदीत सगळेच वाजवणारे असतात, त्याच्यामुळं प्रॅक्टिस केल्याशिवाय करमतच नव्हतं मला. तर मग मी काय करायचो, आळंदीत असा नियम आहे, 5:30-6 वाजले संध्याकाळच्या ते सगळे विद्यार्थी राहणारे हातपाय तोंड धुतात, प्रदक्षिणा करायला, दर्शन करायला बाहेर पडतात. सुरुवातीला मी हे तसंच करायचो. बाबांची नवीन आता जी इमारत आहे त्याचं काम चाललं होतं, म्हणून मी बीड भागातली मच्छिंद्रगड म्हणून धर्मशाळा आहे, तिथं समोरच आहे बाबांच्या. मी त्यांच्या धर्मशाळेमध्ये 3 मजली इमारत होती. 3 मजली इमारतीमध्ये खालच्या मजल्यावरचं संडास, वरच्या मजल्यावरचं संडास, त्याच्या वरच्या मजल्यावरचं संडास. तर त्या मधल्या संडास मध्ये ते संडास बंद करून पिशव्याने मी त्या संडास मध्ये 1.5 वर्ष राहिलो आळंदीमध्ये. कशा करता सांगतोय सगळे ऐका. मग ही सगळी पोरं निघून गेली की मग मी प्रॅक्टिस करायला बसायचो. माझा नियम असा होता आळंदीमध्ये, ही सगळे गडबड करणारे जाऊन द्यायचे, म्हणजे मग निवांत आपल्याला पाहिजे तशी प्रॅक्टिस करता येते, असं माझं धोरण. त्याच्यामुळं आणि काय व्हायचं, मी पहिल्या वर्षात बसल्यावर सुद्धा मी भजनाला जात नव्हतो, कारण ती माझी प्रॅक्टिसची वेळ होती. आणि त्याच टायमात संस्थेचं भजन असायचं. 1-2 वेळा चुकून मी असं कोणाबरोबर तरी गेलो. आणि आता 4 वर्ष अगोदरच पाकवाज शिकत होतो, त्याच्यामुळे एके दिवशी भजनात पाकवाज वाजवला आणि कोणी चाल म्हणलं, कोणी पाकवाज वाजवला की बाबा लगे त्याला जवळ घेणार. बाबा हात खांद्यावर हात टाकणार. आपले देवराम बाबा बाळू म्हणतात, एखाद्याचं नाव माहित नसलं का नाही, बाळू असं तसं म्हणतात. तर बोधेबाबांच्या मुखामध्ये शब्द असायचा, राजा. राजा इकडे म्हणले, खांद्यावर हात टाकला. पहिला माझ्या खांद्यावर बाबांचा हात तिथं पडला. मला विचारलं कुठला आहे तू? मी म्हणलं मी दौंड तालुक्यात काळेवाडीचा आहे. ते म्हणले देवरामभाऊच्या गावचा का? देवरामभाऊ म्हणतात सगळे आळंदीत बाबांना. हो म्हणले देवरामभाऊचा. आले राजा, 25 वर्ष तुमच्या गावात 8-8 दिवस थांबले, म्हणले तू भजनाला येत नाही खुशाल? त्या वाक्याचा माझ्या असा परिणाम झाला की तिथून पुढे मी कधीच चुकूनही एकही दिवस भजन बुडवलं नाही. हे बाबांच्या शब्दाची ताकद आहे. आज मी जे भजन म्हणतो, मी हे सगळे उपकार बाबांचे मानतो. पहिला बाबाचा माझा तिथं संबंध. मग बाबाचा असेल, आता मला स्वराचं ज्ञान पहिलंच होतं, कारण शाळेतून आलं की घरी पेटी वाजवायचं. घरी पेटी असल्यामुळे स्वराचं ज्ञान मला असल्यामुळे ते पेटी पकवाज लावा यायचा, विनाला. आणि पकवाज असे बऱ्याच जणांना वाजवता येतं पण लावता येत नाही. असे बऱ्याच जणांना लावायला करता येतात पण हिजवता येत नाही. काय ते मला लावायला बी यायचं, विना लावायचं. ती बाबांना खूपच आवडायला लागलो आणि मग बाबांनी मला जवळ केलं. खरं तर असं मी तुम्हाला एक दिवशी बोललो होतो, आळंदीला शिकायला जाण्याच्या अगोदर विद्यार्थी पंढरपूरला बाबांच्याकडे चातुर्मासाला थांबतात 4 महिने. 4 महिन्याची ट्रेनिंग बाबाकडे. 3 वाजता उठायचं, चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा, भगवान परमात्म्याचं सकाळचं काकड आरती, पुन्हा दर्शन, बाबांच्या चाली, चातुर्मासातले पाठ. आणि तिथं बाबांच्या मठामध्ये पोरांना कामं ठरवून दिलेली असतात, कारण बाबांच्या मठामध्ये जवळजवळ 250, 300, 350 विद्यार्थी रोज जेवतात. 4 महिने रोज पंगत असते. ते पोरांना कामं ठरवून दिलेली असतात. कोणी कणिक मळायची, कोणी चपाती. तिथं काय बाया माणसं नाहीत, सगळे पोरापुरी कारभार. पोरांनी चपात्या करायच्या, पोरांनीच भाजी करायची, पोरांनीच भोपळे कापायची, सगळं पोरांनीच करायचं. आता मग तिथं राहिल्यानंतर पोरं बाबाच्या नियमात सगळे चप्प्या करूनच राहणार, सगळे नेहरू धोतर घालूनच. नेहरू म्हणजे असे सलवार नाही, पायापर्यंत गुडघ्यापर्यंत. सगळे बाबाच्या नियमामध्ये चप्पे करून सगळे पोरं बाबा बरोबर. सकाळची तर बाबाची प्रदक्षिणा बघण्यासारखी असायची. तुम्ही एवढे बसलाय ना, 100 पोरं बाबांबरोबर प्रदक्षिणा करा असायची रोज चातुर्मासामध्ये.
मग ते काही सगळे जमावाने चालत नव्हते, सगळ्याच्या हातामध्ये गीता. रोज शिक्षण असायचं, गीतेचे श्लोक पाठ करत, कोणी मराठी व्याकरणाची पुस्तकं, तिथं चातुर्मासात मराठी व्याकरण सुरुवातीला शिकतात. ते मराठी व्याकरणाची पुस्तकं पाठ करत करत पोरं बाबा असे उपनिषदाच्या कार्य इतके असले की पोरं पार असे नाराबाच्या घरापर्यंत एक असे पांगत चाललेले सगळे बाबांची मागं. हे रोजचा बाबांचा 4 महिने. मग गेल्यानंतर पोरं बाबांना चुकून कुठं झोपायचा प्रयत्न करायची, पाळीवाल्या पोरांना मात्र झोपता येत नव्हतं. मग बाबांचं रोजचं भजन ठरलेलं असायचे चातुर्मासात. रोज भजन 1 तास, जास्त भजन नाही बाबांचं. चातुर्मासातलं भजन 1 तास, 4 ते 5. कीर्तन जर असेल तर मग कीर्तनानुसार वेळेमध्ये थोडंफार मागं पुढं बाबा करायचे. बर, बाबांची संस्थेवर एवढी निष्ठा, बाहेर कितीही मोठ्या महाराजांचं कीर्तन असलं आणि संस्थेचं एकादशीचं कीर्तन किंवा संस्थेचा काय कार्यक्रम असेल तर बाहेर बाबा कुठंच जात नव्हते, संस्थेच्या कीर्तनाला येऊन उभा राहायचे. ऐका, आपण म्हणतो जाऊ द्या ह्या गोचं कीर्तन आहे. अहो संस्थेमध्ये आता हे जोग महाराजांची पुण्यतिथी असते. सप्ताह जोरा मोठा झाला ना, तो सप्ताह झाला जोग महाराजांच्या पुण्यतिथीसाठी 4थ्या वर्षाची प्रॅक्टिसचे कीर्तन चालू होते. नवीनच पोरं सगळी कीर्तन करणारी, पण नवीन पोरांच्या कीर्तनामध्ये बाबा टाळ घेऊन हजरच, कधी खाली बसले नाही. मध्ये बाबा घसरून पडले होते, हात मोडला होता, एखादा म्हणला असता मला लागले, मी नाही तर कीर्तनात उभा राहत. बाबा मोडका हात गळ्यामध्ये घेऊन कीर्तनाला उभा राहिले. ही बाबांची निष्ठा आहे. बाबाला बसा म्हणलं का नाही, बाबा म्हणले अरे अजून हातपाय चांगले, जोपर्यंत चांगले, जो हे सगळं सिद्ध आहे तोवर माणसाने परमार्थ करावा. ही आम्ही बाबांकडून हे शिकलो. बंडा तात्याकडून आम्ही एक गोष्ट शिकलो. एकदा उमेश भाऊंचा कसा बसला होता, आम्ही दिल्लीमध्ये चालत होतो वारीमध्ये. उमेश भाऊ अभंगच म्हणा, कसा बसलाय म्हणले माझा. तात्या म्हणले मूर्खा, तू जर पुढच्या ठेप्यावर गेला आणि मेला तर तुझं भजन जे होईल ते पण भजन राहून जाईल. मन म्हणले काय होत नाही तुला. या निष्ठा या महात्म्याकडून शिकायच्या असतात. अलीकडे कीर्तनकार झालेत पण निष्ठा निष्ठेचे झालेत. तुम्ही आता बऱ्याच कीर्तनकारांना ऐकत आहात, बरेच कीर्तनकार असे तुम्हाला सापडतील की ज्यांना हरिपाठ सरळ म्हणता येणार नाही. बरेच कीर्तनकार तुम्हाला असे सापडतील ज्यांना काकडा जर म्हणायला लावला का नाही सिरियल प्रमाणे, काकडाही म्हणता येणार नाही. सिरियल प्रमाणे काय एखादा अभंगही म्हणता यायचा नाही एखाद्या कीर्तनकाराला. या महात्म्याकडून ऐका, जीवनामध्ये जास्त महात्म्याकडे पाहिलंच नाही. पहिला महात्मा तर गावातच भेटला, त्याच्यामुळे मी शाबूत राहिलो. देवराम बाबा 5-6 माणसे, जास्त नाही मी माझ्या डोळ्यासमोर ठेवली. बाकी कीर्तनकार नाहीत असं नाही, पण माझ्या समोर असलेली 5-6 माणसे. मी आतापर्यंत कोणत्याच कीर्तनात प्रवचनात बोललो नव्हतो, पण तुमच्या पुढे बोलतो मी. पहिले माझ्या समोर देवराम बाबा, दुसरे माझ्या समोर बोधे बाबा, तिसरे कुरेकर बाबा, चौथे गुले बाबा, 5वे आम्हाला शिकवा असलेले निकम बाबा. निकम बाबाचं असं होतं, त्यांना प्रवचन रोज करायचे, पण उभा राहून त्यांना एकही शब्द बोलता येत नव्हता. उभा राहून त्यांना म्हणलं का नाही बोला, अरे बुवा मला येत नाही, मी आपला बसूनच बोलतो असं म्हणायचे. आणि मग 4थ्या वर्षाचा निरोप समारंभ असला की त्यांचा एक अभंग ठरलेला होता. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. 4 वर्ष सुटताना पोरांना हा अभंग ते ऐकवायचे. हे बघा पोरांनो, या 2 गोष्टीला तुम्ही आयुष्यात धक्का लावायचा नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठलीच अडचण यायची नाही. परद्रव्य परनारी यांचा धरी, यांचा न धरी अभिलाष. हा बाबांचा ठरलेला अभंग, निकम बाबांचा. काय काय वाक्य असतात महाराज, ते आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करतात. ते म्हणून आमचे गुरुजी आम्हाला आठवले की गुरुजी आठवायच्या बाजूचा होते. त्यांनी काय सांगितलं ते आमच्या डोक्यात घुमायला सुरुवात होते लगेच. मग आमच्या समोर असलेले निकम बाबा, पुन्हा आमच्या समोर असलेले आमचे विठ्ठल बाबा चौधरी, त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष होते. खरं तर ते 4थ्या वर्षात आम्ही असताना आजारी होते, तरी सुद्धा ते कुबडी घेऊन यायचे आणि बसले. अहो म्हातारे एवढे झाले होते तरी त्यांचा चेहरा, लहान मुलाचा चेहरा जितका प्रसन्न दिसतो तितकाच आमच्या मोठ्या बाबांचा चेहरा प्रसन्न दिसायचा. लहान मुला निरागत जीवन त्याच. मी एक दिवशी भरतृहरीचं नीतिशतक आहे त्यातले सुभाषित पाठ करत होतो. पाठाला वेळ होता आणि मी लवकर संस्थेत गेलो होतो, नव्या संस्थेत, आणि सुभाषित पाठ करत होतो. दार उघडलं, होणार रे. मोठ्या बाबांचा असं होतो, एखाद्या पोराला म्हणजे बाकीचे गुरुजी कोणीच विचारत नव्हते, पण मोठे बाबा विचारायचे तू कुठला आहे, तुला जमीन किती, तुझे वडील काय करतात. मग जमीन जर एखाद्याला जास्त असेल तर म्हणायचे वा 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 वा, माझ्या संस्थेमध्ये इतके जमीनदार पोरं शिकायला. खूप कौतुक वाटायचं मोठे बाबांना. मला म्हणले काय करतोय, म्हणलं काय नाही सुभाषित काय पाठ करतोय, ज्ञानेश्वरी पाठ कर, असे बाबा म्हणले होते. आम्हाला शिकवणार आणखी चंदिरे नाना. आम्ही 1ल्या वर्षात असताना चंदिरे नाना आम्हाला 1ल्या वर्षात शिकवायला होते. त्याच्यानंतर मी 4थ्या वर्षात असताना जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह चालू होता.
सप्त्यामध्ये चैतन्य महाराज देगलूरकरांचं कीर्तन कार्याचं कीर्तन होतं. अभंग मला वाटते माझ्या विठोबा नाही कृष्ण गोकुळ जन्माला का काहीतरी अभंग होता. आणि त्याच्यामध्ये चैतन्य महाराजांनी असं सांगितलं की म्हणजे चैतन्य महाराज काही संस्थेत शिकलेला नाही. त्यांनी असे तिथं सांगितलं की कोणी असं म्हणेल की याला इथं कीर्तन द्यायचं काय कारण, कारण संस्थेमध्ये बाकीच्या कीर्तन दिली जात नाहीत. त्यांनी शंका काढली की कोण अशी शंका काढेल की मला इथं मला म्हणजे चैतन्य महाराजांना इथं संस्थेत काय हे संस्थेचा विद्यार्थी नाही काय नाही काय कारण आहे. काय कारण आहे म्हटल्यानंतर चैतन्य महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही जरी मला संस्थेचा विद्यार्थी मानत नसले तरी मी संस्थेला म्हणजे मी मला संस्थेचा विद्यार्थी मानतो. कारण गोलेबाबा चातुर्मासाला राहायचे आणि गोलेबाबांची कीर्तनं त्यांच्या मठामध्ये व्हायची. मी तर तुम्हाला एक दिवशी सांगितलं होतं की एखाद्याकडून एकही शब्द जरी आपण शिकलो तरी तो आपला गुरु असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देगलूरकरांच्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी सांगायची जी काही प्रथा चालू झाली ती प्रथाच संस्थेच्या संबंधातून चालू झालेली. म्हणजे दोंडा महाराज देगलूरकर त्यांच्या आईचा असा विचार होता की दोंडा महाराजांना वकील करायचं. आता सगळ्याच आई बापाला वाटतं कोणी वकील व्हावं, डॉक्टर व्हावं, आमक व्हावं, कीर्तनकार प्रवचनकार संन्यासी व्हावं कोणाला वाटत नाही. भाग्यवान असतात ज्यांना वाटतं ते चला. त्यांच्या आईला वाटायचे की माझ्या पोराने काय व्हावं, वकील व्हावं. एके दिवशी दांडेकर मामा मठामध्ये गेले त्यांचा का संबंध आला आणि ते चुनचुनीत पोरग पाहिल्यानंतर दांडेकर मामाला ते पाहुल्यानंतर म्हणजे काय शिकता ही पोट भरण्याची विद्या, मोक्ष प्राप्त करण्याची विद्या, ज्ञानेश्वरीची साधना चालू करा, ज्ञानेश्वर सांगायला सुरुवात करा. म्हणून आजही चैतन्य महाराज अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्यांचा नियम आहे. दांडेकर मामाचा फोटो आहे त्यांच्याकडे. पहिलं दांडेकर मामाचं दर्शन घेतात आणि नंतर त्यांच्या अभ्यासाला रोज आताही सुरुवात होते त्यांची. म्हणून चैतन्य महाराजांनी सांगितलं की या संस्थेचे आमचे खूप जुने ऋणानुबंध आहेत आणि संस्थेची आतापर्यंत पद्धत अशी म्हणजे जुन्या काळात अजूनही ती चालू आहे. संस्थेची 4 वर्ष झाल्यानंतर पंढरपूरला 4 महिने चातुर्मासाला पोराने थांबायचं, तिथली प्रवचन ऐकायची आणि नंतरच कीर्तन प्रवचन करायला सुरुवात करायची. ही जुन्या काळातली पद्धत होती. आता तर संस्थेत न बसताही कीर्तन करायला लागले. तो भाग सोडून द्या. मला आता जास्त कहाणीत आज हात घालायचा नाही. आपलं बरं चाललं नाही काय, अजून रागावलं नाही काही दिवस आणि रागवायचं पण नाही. आपलं बाजू देऊन पुढे चालतो मी. तर चैतन्य महाराजांनी असं सांगितलं की इथले 4 वर्ष झाल्यानंतर पंढरपूरला 4 वर्ष काढायची. ते वाक्य माझ्या डोक्यात फिट बसलं. मला एक दिवशी परशुराम बाबांनी विचारलं होतं आपल्या, मी 3ऱ्या वर्षात असताना. त्याला आदरच होते, बसूनच होते वर वस्तीवर. मी गेलो होते एक दिवशी भेटायचं, आळंदीहून आतून गेलो होतो. काय चाललंय म्हणले, काय ना म्हणलं 3ऱ्या वर्षाला. बर म्हणले. मला म्हणले काय पण ऐकल्यानंतर लिहून ठेवायची सवय ठेव. परशुराम बाबांचे वाक्य बरं. कारण कुठं लिहिलेलं कधी कामाला येईल काही सांगता येत नाही. ते मला आता अनुभवायला लागलं. मी तेव्हापासून माझ्याकडे लय वाया लिहिलेले आहेत. ते परशुराम बाबांनी मला सांगितलं होतं. पुढं काय करायचं, काय ना म्हणलं मला चातुर्मासाला जावं वाटते. चांगले म्हणजे जा. आणि मग मी 8ला सुटलो, 9ला लगेच चातुर्मासाला पंढरपूरला गेलो. तिथे गेल्यानंतर मी बोधेबाबांचं सांगतोय, बाजूला जाणार नाही. पंढरपुरामध्ये कुणीही निराधार माणूस जाऊन द्या, त्याची जेवणाची व्यवस्था जर कुठं होत असेल ते बोधेबाबांच्या मठात. मला वाटते काळेवाडीच्या अनेक लोकांना याचा अनुभव आहे. काळेवाडीची काय तिथं पंढरपुरात जागा नाही. मग लोक म्हणतात म्हणजे आता बाबा जुनेच काळेवाडीत आलेले असल्यामुळं सहजच विचारतात का बोधेबाबांचा मठ कुठे. खरं तर तो बोधेबाबांचा मठ नाही बरं का. ते नागपूरचे ते माणूस आहेत, त्याचं नाव यशवंत सदन. बाबाच्या मठात ते बाबांचा मठ नव्हताच. ते अमृत महाराज होऊन गेले, त्यांच्याकडे तो मठ असायचा. आणि त्यांच्यानंतर बोधेबाबांचा अधिकार पाहून त्यांनी तिथं बाबांना राहायला परवानगी दिली होती. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं की तो बाबाचाच मठ आहे. तो बाबाचा मठ नव्हता. बाबा मठाच्या भानगडीतच पडले नाहीत. मठाच्या भानगडीत पडल्यावर काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याच गावाचं उदाहरण एक जास्त फोडत नाही, लाईव्ह चाललंय. अनेक महाराज लोक ऐकत येत आपल्याला. काय ऐका हो. म्हणून बोधेबाबाच्या मठात काळेवाडीची कित्येक माणसं जाऊन अनेक वेळा जीवन आलेली, कित्येक माणसं. मग चातुर्मासामध्ये आम्ही जेवायला बाबाकडे 4 महिने. सकाळी 10:30 पंगत पहिली बसायची. तिकडे गाथा शेखर महाराजांचा 9:15 ते 10:15 असा चालतो. आजही चालतो चातुर्मासामध्ये. आता यावर्षी कोरोनामुळे बंद आहे. तिथं गाथा सुटला की तिथून पोरं आली की लगेच 10:30 वाजता पंगत म्हणजे काय असे साधी सुधी नाही आपल्यासारखी लापशीन भाताची. आता आपल्या लोक शेवटची पंगत मोठी करायची. बायका आपल्या पाराण्याला बसल्या होत्या. नाही तर माझा विचार होता सगळ्याला घरूनच चपात्या, पण आता चपात्याला गुतल्यावर पाराण्याला कोणी यायचं. म्हणून मी आपलं म्हणलं नकोच. आता शेवटच्या दिवशी पुरणपोळ्या सगळ्यांनीच करायच्या, तोंड्याचाच नाही. दोनच खाऊ घालू सगळ्याच्याच घरचं सगळं तुमचं आणि तुम्हीच खायचं आपल्या, असं करायचे. बोधेबाबाच्या मठात पण ती आज गुलाबजाम, उद्या बासुंदी. बासुंदी म्हणजे तुमच्या आमची बासुंदी सारखी नाही, मंगळवेड्याची घट बासुंदी.
तुम्ही कधी या पंढरपूरला माझ्या बरोबर चला म्हणतो. आम्ही ती बासुंदी खायला खास मंगळवेढ्याला गेलो होतो. हा घट बासुंदी महाराज, एक दिवस बासुंदी, एक दिवस चक्का. बोधेबाबांच्या रोजच्या पंक्तीवर काही हे काही कधी मध्ये नाही, रोज 4 महिने पोरांना रोज हे खायला. म्हणजे इतकं आम्ही बाबांचं खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे बाबांची आठवण आली की असं कसं तरी होतं आम्हाला अजूनही. 1 वर्षात असं झालं, आम्ही गाथा सुटल्यानंतर चैतन्य महाराजांकडे आम्ही शंकराचार्यांच्या गीतेवरच्या भाष्याचा पाठ ऐकायला जायचो. आम्हाला यायला उशीर व्हायचा. उशीर झाल्यानंतर मग आम्ही दुसरीकडे मधुकरी लावली कुठेतरी. तिथे पंढरपुरात मधुकरी मिळतात नाही असं नाही, पण आम्हाला वाटायचं हे आयत आहे, कुठं मधुकरी आणायला जा आणि त्याच्यात वेळ घालवा, म्हणून बाबाच्या मठात आम्ही जायचो. आता की पाठ लावल्यानंतर आम्हाला उशीर व्हायला लागला. 12 वाजायला लागले आम्हाला तिथंच पाठ ऐकायला सुटायला. सकाळचं जेवणच आमचं 12ला व्हायला लागलं. बाबांनी विचारलं का रे ते काका येत नाही म्हणले. म्हणजे आता आळादीतच आमची ओळख झाली, ते चांगली ओळख होते मला. मग तिथं ते मध्य प्रदेशातले बालपांडे महाराज म्हणून आमचे मित्र आहेत. ते आमच्यापेक्षा वयाने जास्त आहेत, पण आमचं सख्य असल्यामुळं त्यांनीच सांगितले ते चैतन्य महाराजांकडे पाठ ऐकायला जातात आणि त्यांना सुटायला 12 वाजतात. तर तिथे जेवण संपून जायचे. 10:30 चालू झालेले जेवण किती वेळ चालते असे. पंगत वाढायला तिथे सगळी पोरं असल्यामुळे 15 मिनिटात तर सगळे जीवन पोरं उठायचे वाढून लगेच. 11 11:30 तर सगळं संपायचं, आम्हाला 12 वाजायचे. बाबा म्हणले, माझ्याबरोबर अजून 2-4 पोरं होते शिकायला, आमचे गुरुबंधू होते. बाबा म्हणले त्यांच्या करता काढून ठेवा आणि त्यांना मला दुसरीकडे जेवायला जाऊ नका, जेवायला इथे येत जा. म्हणजे 12 वाजता नाही, आम्ही कधी गेलो तरी बाबांचं आम्हाला जेवण असायचं. इतकं म्हणजे बाबा आमच्यावरच प्रेम होतं असं नाही. बाबा कुठलाही साधक असू द्या, गाव कधी बाबाने कोणाचा विचार नाही. परमार्थात गावाला, नावाला, जातीला, कुळाला काहीच महत्व नाही. परमार्थामध्ये कोणालाच माहित नाही, म्हणजे कोण विचारतच नाही. आणि जर विचारत असेल तर तो खरा परमार्थिक नाही. ऐका, बाबांनी अनेक विद्यार्थी घडवले. 4 वर्ष झाले की माझ्या मागे खूप दिवस लागले होते. मला म्हणले आता 4 वर्ष झालेत ना, भंडारा डोंगरावर जाऊन गाथा पाठ कर. आता मी पहिलाच कलाकार होतो, मला कुठं बांधून ठेवायला जमत आहे. हे गाव ते गाव फिरायची सवय लागलेली. बाबा भेटला की मला म्हणायचे, काका गाथा पाठ कधी पाठ करताय. मी एक दिवशी देवाराम बाबालाच म्हणलं बाबा माझ्या मागे लागल्यात, मी काय करू. आळंदी प्रदर्शन करत होतो. बाबा म्हणले तुला कसं वाटतंय. म्हणलं हे मला लय ताण होईल. बाबा म्हणले मग तुझ्या मनाने काय करायचे ते कर. परमेश्वर बाबा, देवाराम बाबा आम्ही तिथेच प्रदर्शन घालत होतो. मग मी काय गाथा पाठ करायच्या नादी लागलो नाही. मग मी पण बाबांच्या सांगण्यावरून अनेक साधकांनी गाथा पाठ केला. हो, मुखोद्गत सोपं नाही गाथा पाठ करणं. 4 वर्ष डोंगरावर राहावं लागतं सगळ्याचे संबंध सोडून. कारण 4,000 एक हजाराचा एक टप्पा 1 वर्षाला पाठ करून द्यायचा असतो. संस्थेमध्ये परीक्षा असते. एका वर्षात 1000 अभंग पाठ करायचे. मग ते अभंग पाठ करायचे म्हणजे कसं पाठ करायचे, अर्धा आठवलं ना अर्धा असं नाही. परीक्षा घेताना ते सांगतात हा चालू करा वंचनेचे काय. वंचनेचं चालू केला की तिथून पुढे जे सिरियलने अभंग येते, सिरियलच म्हणायचे असते पुढं. ते जोपर्यंत म्हणत नाही थांबा तोपर्यंत थांबायचंच नाही, अशी परीक्षा असते तिथं. धडा 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 50 काय 100 काय 150 200 सलग आपण म्हणायची, असं पाठांतर असतं. मग हे पाठांतर काही इतकं सहज होतं का माणसात राहून. माणसात राहून नाही, 4 वर्ष डोंगरावर राहावं लागतं. डोंगरावर मधुकरी मागून आणायची. डोंगरावर राहणारे साधक काय करतात, रात्री 2 वाजताच उठतात. अगोदर पाठांतर केलेले जे अभंग आहेत त्याला रिव्हिजन द्यायचं अगोदर. नवीन लगेच पाठ करत नाहीत. पाठांतराची पद्धत अशी असते. मागं जे पाठ केलेत आतापर्यंत काय महिन्यात 15 दिवस 20 दिवसात ते सगळ्या अभंगाला न बघता रिव्हिजन द्यायचं. ते सकाळपर्यंत रिव्हिजन झालं की मग दिवसभर नवीन अभंग पाठ करायचे, अशी पाठांतराची पद्धत. मग हे पाठांतर आता ते मोबाईलने फार वाटोळ करून टाकलं. काय पाठांतर म्हणजे आता कीर्तनामध्ये प्रमाण म्हणताना सुद्धा सगळे मोबाईल बघून म्हणायला लागले. इतका फार परमार्थ म्हणजे आपलं वारकरी संप्रदाय खाली डासाळायला लागला. तर बाबांनी असे साधक पाठ केले, गाथा ज्ञानेश्वरी. हो, म्हणून आता संस्थेमध्ये शिकवायला असलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कदम मावळे त्यांचा गाथाही पाठ आहे आणि ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. तुम्ही कधी मी त्यांना अर्ध्या रात्री फोन करून म्हणा महाराज ह्याचे अर्ध चरण आठवते अभंग सांगा, लगेच धडा सांगणार. ते म्हणणार नाही की थांबा बघतो ना असं का काय. रोज त्यांचं ते रिव्हिजन चालू आहे. बोधे बाबांचं सुद्धा रोज गाथ्याचं पारायण, रोज गाथ्याचं पारायण ना, रोज गाथ्याचं पारायण बाबा करायचे. ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण. बाबांनी अनेक साधक घडवले. बर, बाबा कीर्तन करत नव्हते, प्रवचन करत नव्हते, ठरवून कुठं कार्यक्रमाला जात नव्हते. तरी पण माग 2-3 महिने तुम्हाला माहित नसेल संस्थेमध्ये राजकारण झालं होतं. 3 महिने संस्थेच्या पैशाच्या पंक्ती बंद होत्या. तर 3 महिन्याच्या पंक्ती बाबाने स्वतःच्या खर्चाने दिल्या होत्या. बोधे बाबांनी काहीच करत नव्हते, कीर्तन करत नव्हते, काय करत नव्हते. भक्तगणच त्यांचा असा वाढला होता त्यांच्या साधनेमुळे. मी तुम्हाला सांगितलं होतं की खोटा परमार्थ करणाऱ्याला आपल्या खोटा परमार्थच काय, कुठलीही खोटी वस्तू असली की त्याची जाहिरात करावी लागते. ओरिजिनल जर वस्तू असेल तर जाहिरात करायची गरज नाही, लोक आपोआप येतात. बाबांचा परमार्थ ओरिजिनल होता त्याच्यामुळे अनेक साधक त्यांना दक्षिणा द्यायची.
मग बाबा स्वतः करता काय ठेवत नव्हते, सगळं दान धर्म. एक वेळेस तर कुरेकर बाबांचं हे होतं आपलं वाढदिवस, आणि आता बाबांना वाढदिवस करायला आवडत नव्हतं, पण वाढदिवसानिमित्त मग लोक पंक्ती घालायचे. मग बाबा भाषण करताना म्हणले, बोलायला लावलं विद्यार्थ्यांनी, बाबा बोला 2 शब्द. ते म्हणले, मला माझ्या वाढदिवसाचं काय नाही, पण त्या निमित्ताने पोरं जेवतात, करू द्या म्हणले. मग हे म्हणजे सगळं जीवन पोरांकरता हो. मी सांगितलं तुम्हाला, बाबा पंढरपूरमध्ये चातुर्मासात राहताना 3 वाजता उठायचं, चंद्रभागेचं स्नान, आल्यानंतर लगेच काकडा पाहायला जायचं, काकडा पाहायला की प्रदर्शना करायचे, पुन्हा देवाचं दर्शन करायचे, पुन्हा विद्यार्थ्यांना चाले शिकवायचे. दुपारचे जेवण झालं, थोडी विश्रांती झाली की 4 वाजता भजन, संध्याकाळी पुन्हा चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरी असते, ती ज्ञानेश्वरी ऐकायची आणि नंतर संध्याकाळी झोपायचं. असा बाबांचा दिनक्रम ठरलेला. आळंदीमध्ये असताना बाबा 3 वाजताच्या उशिरा कधीच उठले नाहीत. आळंदीतही नाही, पंढरपुरातही नाही. आळंदीमध्ये म्हणजे माझ्या जीवनामध्ये बाबांकडे मी पाहिलं ते तुम्हाला सांगतो. मी म्हणजे नवीन तर मी काय यांच्याबरोबर राहताना नवीन खरं आळंदीमध्ये जाऊनही संगती जर चांगल्याची नसली तर पोरं शिकत नाहीत बरं का, वाया जातात. साधकाची संगती असली तरच जीवन घडतं. मी पाहिलं की बाबा रोज सकाळी, बाबांची सकाळी प्रदर्शनीची आळंदीतली वेळ असायची 5 वाजताची. मला कोणी सांगायला नव्हतं. म्हणजे ऐक तुम्हाला सांगतो होतो, मी देवराम बाबाच्या इथं राहिलो इतक्या वर्ष, पण देवराम बाबांनी मला एकाही शब्दाने कधी सांगितलं नाही, तू असं करू नको ना, असं कर म्हणून. तुम्ही त्याला माझ्या परस्पर कधी विचारा, एका शब्दाने मला सांगितलं नाही. फक्त मला एक दिवशी मी डॉक्टर महाराजांच्या पाठाला चाललो होतो. आता तिकडे सगळे वेदांताचे पाठ चालतात, आणि चालल्यावर बाबा मला म्हणले, कुठं चाललाय? देवराम बाबा आलते आळंदीत नेमके. म्हणलं, मी पाठाला चालले. म्हणले, कुठं? म्हणलं, डॉक्टर महाराजाकडे. डॉक्टर महाराजाकडे चालला काय? असं मोडले, थोडे हसले माझ्याकडे बघून, बाकी काहीच बोलले नाही. असं वागू नको देवराम बाबा मला कधीच म्हणले नाही, पण माझ्याच अंतःकरणाची प्रवृत्तीने मला बोधेबाबांकडे ओढलं. बाबा प्रदर्शना करायचे ना, मी असं ठरवायचं की आपण बाबा बरोबर प्रदर्शनाला जायचं. मठातली पोरं कोणी उठत नव्हती देवराम बाबाच्या मठातली, मी तर सगळे झोपाळूच. मी 4लाच उठायचो, आंघोळ करायची, आणि बाबा येते त्या टायमाला बरोबर बाबाच्या रस्त्याला जाऊन मिळायचं आणि बाबा बरोबर प्रदर्शना करायची. म्हणजे बाबाला पाहिल्यामुळं आज माझ्या जीवनामध्ये मला सेव लावली. कधीतरी लय कटाळा आला तर मला उशीर होतो उठायला, तरी 4ला उठतोच. ही कुणामुळे सवय लागली? ही बाबामुळे. म्हणजे एक सामान्य माझी जर अशी अवस्था असेल तर अनेक विद्यार्थी बाबांच्या जवळ घडलेले, हे मला सांगायचे. असं बाबांचं जीवन. बाबांनी कीर्तन प्रवचन केले नाही, पण बाबांनी साधक अनेक घडवले, अनेक. दशमी, एकादशी, द्वादशी, हे मी तुम्हाला सांगितलं, एकादशीचं व्रत 3 दिवसाचं असतं, हे जास्त कुणी करत नाही. पण बाबाच्या संगतीमध्ये गेल्यापासून, तेव्हापासून माझी दशमी, एकादशी, द्वादशी चालू आहे. मी एकादशी निर्जला करत होतो, पण आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो बद्री केदारला, आणि केदारनाथला का त्या गंगोत्री यमुनेत्री जवळ गरम पाण्याचे कुंड आहेत. नेमकं एकादशीला आम्ही खाली उतरत होतो, त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायला गेलो. पांडुरंगबा कोले, ज्ञानेश्वरबा कोले, बालाजी महाराज उगले, आणि आम्ही 4 जण गेलतो महाराष्ट्रातून प्रदर्शना करायला. ते पाण्यात आंघोळीला उतरल्यावर मला आली चक्कर. 20 मिनिटं मला शुद्धच येईना, आणि मग एकादश होती, मी काय खातच नव्हतो. मग पांडुरंगबानी बालाजीबानी सांगितलं, तुम्ही आता आजारी पडताना नाही खाल्लं तर. मग पुन्हा माझं खाणं चालू झालं. पुन्हा मागच्या 2 वर्षात चालू केलं होतं, पण गेल्या वर्षी मूळव्याधीचं ऑपरेशन झाल्यापासून मग बंदच करून टाकलं. मला आता एकादशी खाऊनच करायची. हे सगळं कुणामुळे लागलं? एक तर देवराम बाबाही तसेच करणारे होते, आणि दुसरी गोष्ट बोधेबाबाही तसेच करणारे होते. म्हणून साधूच्या संगतीमध्ये गेलं तर साधना घडत असते. कीर्तनकाराच्या संगतीत गेला तर कीर्तनकार होतात, पण साधक होणार नाहीत. आणि परमार्थ हा साधक होण्याकरता, कीर्तनकार होण्याकरता नाही. कीर्तन तर वकील, इंजिनियर, डॉक्टर नाही करायला लागले. त्यांच्या कीर्तनाला काय चव आहे? काय डायरेक्ट बोलतो, ऐकणारे भरपूर. काय चव आहे? त्यांनी जीवनामध्ये काय साधना केली का? कोणा मोठा गुरु, साधक गुरु पुढे त्यांनी बसून काय अध्ययन केले? काय नाही. त्यांना अगोदर बोलता येत होतं, तिकडे बोलायचं, तिकडे बोलायला लागले, एवढंच झालंय. हा, एखाद्याचा खरा भाव असू शकतो, नाही असं नाही, पण सगळ्याचाच असेल असं मात्र नाही. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती, हरिपाठाचं प्रमाणे ना, आपलं हरिपाठाचं चिंतन चाललंय. म्हणून संतांच्या संगतीमध्ये पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला साधक मिळाले. मी सांगत होतो, मग चैतन्य महाराजांनी कीर्तनात सांगितलं की 4 महिने मी पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेल्यानंतर 2-3 मी ऐकलं, जास्त कोणाचं ऐकलं नाही. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांचा गाथा, चैतन्य महाराजांकडे आम्ही अमृतानुभव ऐकला, गीतेचं भाष्य ऐकलं, ब्रह्मसूत्र थोडं ऐकलं, आणि राऊत महाराजांची प्रवचन ऐकली. आणि राऊत महाराजांचे एक शिष्य आहेत पद्माकर महाराज म्हणून, हे पद्माकर भाऊ आहे, दुसरे पद्माकर भाऊ आहेत, त्यांच्याकडे मी वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ शिकलो. ऐका, तर आणखी जर कीर्तन कोणाचे ऐकले असतील तर आमच्या संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज हासेगावकर, दुसरे म्हणजे पांडुरंग बाबा गोले, तिसरे माधव बाबा गोले, आणि बाजीराव महाराज जवळेकर.
मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांचंच जास्त ऐकलं, बाकी कोणाचंच जास्त तेव्हा रंबाबाईची आपली काय बाकी कोणाचंच जास्त मी मुद्दाम ऐकलं नाही. का ऐकलं नाही? कारण ज्याच्या जीवनामध्ये साधना नाही त्याचं ऐकूच नाही असं शास्त्र आहे. म्हणून मी कोणाचं ऐकलं नाही. जे आपल्या समोर आपल्याला आदरयुक्त दिसतील त्यांचंच फक्त मी काय केलं, श्रवण केलं. आणि म्हणून आज मी तुमच्या पुढे जे बोलतोय एवढा दिवस, आता सगळं चुकीचंच बोलतोय हे तुम्हालाही कळते, पण तुम्हाला वाटते चला थोडं मनोरंजन होते म्हणून तुम्ही येऊन बसता एवढंच आहे. पण जे काय बोलतोय ते सगळं या साधूंचा प्रसाद आहे. काय तर असे जे बोधे बाबा आहेत त्यांचं जीवन कसं होतं ते या अभंगात आहे. आता अभंगाकडे पाहू. अजून भरपूर आहे पण सगळा वेळ त्यातच जाईल आपला. एक नाम हरी द्वैत नाम धुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणी. ज्ञानोबराई एका वेगळ्या प्रकाराने नामाचं चिंतन मांडतात. एक नाम हरी द्वैत नाम धुरी. आता याचे दोन भाव आहेत. दोन भाव म्हणजे कसे? एक नाम घ्यायला यांनी सुरुवात केलं की दुसरं यांनी नावच घेतलं नाही असा एक अर्थ. आणि दुसरा एक अर्थ असा आहे नाम आणि हरी म्हणजे ज्याचं नाव आहे, नाम आणि नामी असा शब्दप्रयोग आहे. म्हणजे काय? पुस्तक हे नाम आणि पुस्तक ही वस्तू, ह्याला नामी म्हणायचं. आणि पुस्तकाला आपण पुस्तक म्हणतो, हे पुस्तक ह्या वस्तूचं हे नाव झालं. नाम नामी आपलं पर्वचिंतन होऊन गेले. कालच बोललो होतो की मिरची म्हणल्यानंतर तोंडाला तिखट लागत नाही, साखर म्हणल्यानंतर गोड लागत नाही. कारण साखर हे नाव आणि साखर ही वस्तू. नाम नामी मध्ये भेद आहे का अभेद आहे? भेद आहे. भेद असल्यामुळे साखर म्हणल्याबरोबर मुखाला गोडवा येत नाही आणि भेद असल्यामुळे मिरची म्हणल्याबरोबर मिरची तिखट लागत नाही. अभंगातला या भाव असा आहे नाम आणि नामी हे वेगळे नाहीत, नाम नामी एकच आहेत. एक नाम हरी, नाम आणि हरी एकच आहेत. याला नाम नामीचा अभेद म्हटलेले. परवा आपले चिंतन होऊन गेले. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळाचे हे वर्म, निवारी श्रम सकळ ही. बीज आणि फळ हरीचे नाम. हरीचं नाव हेच बीज आणि फळ आहे. बीज म्हणजे वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर साध्य आणि साधन एकच आहे भक्तीमध्ये. ज्ञानाचं साध्य वेगळे, साधन वेगळे. कर्माचं साधन वेगळे, साध्य वेगळे. योगाचं साधन वेगळे, साध्य वेगळे. शब्द हे आपल्यात ऐकून ऐकून तुमचे पाठच झाले. तुम्ही म्हणता बोला ह्याच्याशिवाय काय येतं का नाही? परमार्थ त्याच्याशिवाय काय नाहीच आहे. ऐका, योगाचं कर्माचं साधन काय? वाटायला आलेलं कर्म करणं हे कर्माचं साधन आहे. साध्य काय कर्माचं? चित्तशुद्धी. निष्काम कर्म केल्यानंतर चित्तसे शुद्धेय कर्म नतु वस्तू उपलब्ध. हे कर्म करायचं अंतःकरणाच्या चित्ताच्या शुद्धी करता करायचं. हे कर्माचं म्हणजे कर्म करणं हे साधन वेगळे आणि कर्माने प्राप्त होणारी चित्तशुद्धी हे साध्य वेगळे. साध्य साधनात भेद आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही योगाची 8 अंग आहेत. ही साधना आहे. साधना वेगळी आहे आणि साधना सोडून लागणारी समाधी वेगळी आहे. म्हणजे साधन वेगळं झालं, साध्य वेगळं झालं. ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञान हे परमात्मा म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारं साधन आहे आणि ज्ञानाने काय प्राप्त होतो? मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे ज्याने प्राप्त होतं त्याला साधन म्हणा, जे प्राप्त होतं त्याला साध्य म्हणा. इतर साधनामध्ये साध्य साधनामध्ये भेद आहे. भक्तिशास्त्रामध्ये साध्य आणि साधन वेगळं नाही. जे साध्य आहे तेच साधन आहे आणि जे साधन आहे तेच साध्य आहे. म्हणून असे नामस्मरण किती दिवस करावं? सुरुवातीला नामस्मरणाची आवड नसते, म्हणून नामस्मरण आवड निर्माण होण्याकरता करावं. पहिली गोष्ट, आवड निर्माण करता नामस्मरण करावं. म्हणजे पुढे किती दिवस करायचं? अहो म्हणले एकदा तुम्हाला नामस्मरणाची आवड निर्माण झाली की तुम्हाला नामस्मरणाशिवाय करमणारच नाही. आपोआप तुमच्याकडून नामस्मरण घडेल. म्हणजे नामस्मरण करायचं ते नामस्मरणाची आवड निर्माण होण्याकरताच करायचं. आणि एकदा नामस्मरणाची आवड निर्माण झाली की ते नामस्मरण कायमच होत राहतं. उदाहरणं अनेक आहेत, एक सांगून जातो. आपण ऐकलेले जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. काल आपण चरित्र पाहिलं, आता गौरीचं सांगू. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. काय कमाल आहे. जड असणारी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते, आपले सजीव असणारे काय म्हणू आता, तोंड म्हणू का थोबाड म्हणू? कीर्तनकार म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. एक बाई म्हणत होती गणप्याचा पप्पा, गणप्याचा पप्पा, गणप्याचा पप्पा. महाराजाचं लक्ष होतं. महाराजांनी कीर्तन झाल्यावर म्हणलं का हो काकूबाई, मी तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणत होतो, तुम्ही गणप्याचा पप्पा काय म्हणत होता? त्या बाईने सांगितलं गणप्याच्या पप्पाचं नाव आहे ते, म्हणून मी घेत नाही म्हणली. काय हो, म्हणजे किती पाप आडवय. जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. एक दिवशी जनाबाई गेल्या गोऱ्या वेचायला. काशीला कबीर महाराजांनी ऐकले की जनाबाई नावाची कुणीतरी भक्त आहे. भेटण्याकरता आले.
आल्यानंतर विचारलं ना, पंढरपुरामध्ये गेले. म्हणले का हो जनाबाई कुठे? अहो म्हणले जनाबाई तिकडे विष्णुपदाकडे गोरव्याचाला गेली. कबीर महाराज तिकडे गेले. कबीर महाराज तिकडे गेले तर तिथं बायांची भांडणं चालली होती. खडाजंगी, फार केसा केसी, काय लोणच्या लोणची आमच्या गुरुजी सांगत असतात. ही जे केस वडती ती जी केस वडती. आता शिव्या मी देणार नाही, मला येत नाही. काय आता काय काय शिव्या त्या तुम्ही मग घरी विचारा, सांगता घरचे तुम्हाला. हा तुम्हाला ग्रहपाठ. जे शिव्या द्यायच्या जनाबाई शिव्या देत होती, आता बाईच होती ती. आणि मग कबीर महाराज तिथं गेले. कबीर महाराज तिथं गेल्यानंतर कबीर महाराजांनी विचारलं का होती संत जनाबाई कुठे राहतात? संत जनाबाई कुठे आहेत? ती दुसरी जी बाई होती ना ती म्हणली संत आणि जनाबाई, संत बिंत असलं काय ना म्हणलं, ही काय ही भांडकुट जरी जणी हितच आहे म्हणली. आणि जरी हितच आहे म्हणल्यानंतर कबीर महाराजांना वाईट वाटलं, चेहराच टाकला. जनाबाई म्हणले काय झालं चेहरा टाकायला? नाही नाही म्हणले, मी तुमची कीर्ती ऐकून तुम्ही संत जनाबाई आहात, देव तुमच्या बरोबर दळू लागतो, देव तुमच्या केसातल्या वा काढतो, देव तुम्हाला स्नानाला पाणी देतो, जणी डोईने गांजली धावली विठाई धावली. मी तुमची कीर्ती ऐकून तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही खुशाली तर शिवे देताय. जनाबाई म्हणली जाऊ द्या, आता तुम्ही आलाय, तुम्ही नाराज झालाय तर झालाय, ठीक आहे म्हणले, पण आमच्या दोघीची भांडणं लागली, तेवढी भांडणं मिटवून जा. कशाची भांडणं लागलेत? ती म्हणली मी गौऱ्या वेचते आणि ही बाई पण गौऱ्या वेचते, पण मी गौऱ्या वेचायला बाजूला गेले की ही बाई माझ्या ढिगाऱ्यातल्या गौऱ्या काढतील, तिच्या ढिगाऱ्यात टाकते, तेवढ्या गौऱ्या माझ्या निवडून द्या, आमची भांडणं मिटवून जा म्हणले. आता कबीर महाराज म्हणले गौऱ्या सगळ्या सारख्या, हिच्या गौऱ्या काय आणि हिच्या गौऱ्या काय, सारख्याच गौऱ्या, ओळखायच्या कसं काय? जनाबाई म्हणली ओळखायला आहे ना खून. काय खून? म्हणले माझ्या ज्या गौऱ्या त्या माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कानाला जर रावल्या तर त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज निघतो, तिच्या गौऱ्यातून येणार नाही. मग कबीर महाराजाला धमकाच बसला, काहीतरी नवं नाही. आणि मग कबीर महाराजांनी गौरी घ्यायची, आवाज नाही आला की ते बायची द्यायची, आवाज आला की इकडे द्यायची. कबीर महाराजांनी मग लगेच जनाबाईचं दर्शन घेतलं. मी कशा करता सांगतोय, मुखाने नामस्मरण करतील याच्यात नवल नाही. त्यांनी ज्याला स्पर्श केला त्या वस्तूमधून सुद्धा नामस्मरण घडतं. हो, कबीर महाराजांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, चोख भरायची. ते मंगळवेड्याला एक अभंग याला मालिकेमध्ये पाठ नाही, तो मंगळवेड्याला कुस बांधायचं, गाव कुस बांधायचं काम चाललं होतं. बरेच महार त्याचे गेले होते कामाला. तयाखाली महार बहुचूर झाले असं वर्णन या अभंगामध्ये. बरेच महार मेले त्याच्यामध्ये, ती भिंत पडली मेले. देवाला काय कर्माचा. नामदेव महाराज म्हणले का हो देवा, 2-4 दिवस झालं तुमचा चेहरा खूप पडलेला दिसतोय, तुम्हाला काही सकाळचं लोणी खायला मिळालं नाही का? काय अडचण काय? का तुमची मंडळी काय बोलली रुक्मिणी माता? नाही म्हणले तसं काय नाही. मग अरे म्हणले माझा एक जिवलग असणारा भक्त मंगळवेड्याला गावाचं कुस बांधताना त्याच्यामध्ये मरून खाली पडलाय आणि त्याला समाधी दिल्याशिवाय मला काही समाधान वाटणार नाही. आता म्हणले मेला समाधी कसं काय द्यायची? त्याची हाडान म्हणले आपण त्याची समाधी बांधतो. नामदेव महाराज म्हणले हाडं कसं काय आणायची? अरे म्हणले माझा चोखा रात्रंदिवस त्याने भजन केले, त्याचा परिणाम असा झाला की त्याची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जा म्हणले हाडं उचलून कानाला लाव, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल, ती हाडं माझ्या चोखोबर राहायची. नामदेव महाराजांनी हाडं आणली. वर्णन असं की भगवान परमात्म्याने आपल्या पितांबरामध्ये घेतली आणि जसे पितांबरामध्ये घेतली तसे ती हाडं विठ्ठल 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 म्हणायला लागली. तुम्ही ऐकत आहे, माना हलवताय, मी बी रंगवून सांगायचा प्रयत्न करतोय. आपण करतो का नामस्मरण? काय दुर्दैवी माणसे महाराज आपण, कसल्या युगात जन्माला आलोय. नामस्मरण करायचं म्हणलं तरी प्रयत्न केला तरी शेजारी येऊन गप्पा मारत बसतो. म्हणजे हो, अवघड आहे सगळंच. किती भाग्यवान मंडळी असतील ते ज्यांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, ज्यांनी हात लावलेला आम्ही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं तर लोक म्हणत नाही. हो, माग पेपरला बातमी आली 4-5 वर्षापूर्वी, एका पोलिसाने हांडच कीर्तन करायला विठ्ठल विठ्ठल म्हणला म्हणून. काय गंमत आहे? कशा करता सांगतोय, नाम आणि नामी साध्य आणि साधन परमार्थामध्ये एकच आहे. नाम घ्यायला सुरुवात केलं की ते नाम इतकं घेतलं जातं, मुखाने तर घेतलंच जातं, झोपेमध्ये स्वप्न पडल्यानंतर ते नामस्मरण घेतलं जातं, पण गाढ झोपेमध्ये असताना सुद्धा देहातून नामस्मरण येतं. अर्जुनाचं प्रसिद्ध उदाहरण आहे. नारदाने विचारलं भक्त कोण आहे तुमचा श्रेष्ठ? भगवान परमात्मा म्हणले अर्जुन माझा सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे. नारदाला पटलं नाही ते. नारदाला पटलं नाही, मग काय झालं एके दिवशी अर्जुन भगवान परमात्म्याच्या जवळ गेला होता आणि भगवान परमात्म्याच्या जवळ अर्जुन गेले, झोपला होता अर्जुन झोपला होता. देवाने नारद आले होते आणि नारद आल्यानंतर नारदाला म्हणले नारदा जबरती अर्जुनाला घेऊन या, आम्हाला थोडं बाहेर जायचे. अर्जुन झोपला होता.
अर्जुन झोपला होता. अर्जुनाच्या महालामध्ये नारद गेले. नारद गेल्यानंतर नारदाने पाहिलं अर्जुन गाढ झोपलाय. अर्जुन गाढ झोपलाय, पण अर्जुनाच्या खोलीतून श्रीकृष्ण जयकृष्ण श्रीकृष्ण जयकृष्ण असा आवाज येतोय. नारदाने इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, डब्याच्या अडकून लपलंय का, फ्रीजच्या अडकून लपलंय का, कपाटाच्या आता त्या काळात होते का नाही कोणास कपाटात ते फ्रीज वगैरे बघितलं. इकडं कोणी पडद्याच्या आड लपले का, कोणीच नाही हो. सगळ्या खिडक्या लावलेल्या, महालाचं दारही लावलेलं. असं वाटलं की पलंगाखाली एखादं कोणीतरी बसून जप करत असेल. पलंगाखाली पाहिलं. जुन्या काळात काही यंत्र वगैरे नव्हते, यंत्र लावून दिलं त्याच्यात ते बोंबाल एकटं जड आपलं, याला काय घेणं देणं नाही, हे नुसता झोपलाय. पाहिलं काय, कोणीच नाही हो. आणि अर्जुनाच्या जवळ जसे जसे नारद गेले तसं तसं अर्जुनाकडूनच आवाज यायला लागला. अर्जुन तर काय झोपलेला आहे. अर्जुनाच्या केसातून श्रीकृष्ण जयकृष्ण आवाज येत होता. ही कशाची परिणती आहे. नामस्मरणाची साधना जीवनामध्ये पकडल्यानंतर नाव इतक्या सिद्धीपर्यंत जाते की माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलास. खरं तर मंदिरामध्ये देवाऱ्यासमोर बसून स्नान करून पवित्र अवस्थेमध्ये माणसाने नामस्मरण करावं. हा साधन काळातला नियम आहे हो. ज्याची साधना सिद्ध झाली त्याला नियम नाही, तू कुठेही नामस्मरण करू शकतो. एक तुकाराम महाराजाला भेटायला साधन केला. विचारलं जिजाबाईला, का कुठे गेलेत महाराज? म्हणजे बाहेर दिशेला गेलेत. आता ह्याला गडबड होती म्हणून तो गेला. म्हणजे कोणच्या बाजूला? म्हणजे काय इकडे गेले, देवच्या बाजूला पलीकडचे इंद्रायणीच्या पलीकडे गेलेत. तो तिथे गेला. आता तुकाराम महाराज आपलं बाहेर दिशेला बसल्या बसल्या नामस्मरण चालू होते त्यांचं. तो आलेला माणूस म्हणला, ह्या बोवाला काय आहे का नाही लाजबी, कुठं बसलाय, काय चाललंय याचं. अपवित्र जागेमध्ये बसला आणि एवढं पवित्रम पवित्रानाम मंगलामच मंगलम दैवतम देवतानामच भूतानाम विष्णू सहस्रनामामध्ये देवाच्या नावाचं वर्णन केले की देवाचं नाव कसं मंगल आहे, देवाचं नाव कसं पवित्र आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी इतकं पवित्र असलेलं नाव आणि इतक्या गलिच्छ जागेमध्ये घेते. तुकाराम महाराज उठून आले, म्हणले, का हो तुम्हाला काय कळतं का नाही नामस्मरण कुठं करावं काय? तुकाराम महाराज म्हणले, कळाला नाही कळायला माझ्या जिभेनंच माझं ऐकलं पाहिजे ना. माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाधी सिद्ध दशिद्ध नामस्मरण. साधन काळामध्ये नामस्मरण अट्टहासाने करावं लागतं आणि सिद्ध दशेमध्ये नामस्मरण करायचं अट्टहास करावं लागत नाही. नामस्मरण आपोआप होत राहतं. मग आपोआप नामस्मरण झालं की दुसऱ्याला जागाच नाही ना. द्वैत नामधुरी, एक नाम हरी द्वैत, अभंग सोडू नका. द्वैत नामधुरी परमात्मा स्वरूपाचं. म्हणून संत ऐका, गुरुवारांनी चिंतन सांगितलं होतं. आता कितपत आठवते माहित नाही, पण प्रयत्न करतो आठवायचा. योगशास्त्रामध्ये, ज्ञानशास्त्रामध्ये आणि भक्तिशास्त्रामध्ये एक शब्द वापरला जातो. एक म्हणजे 3 वेगवेगळे शब्द आहेत. योगशास्त्रामधला शब्द एकतानता, तत्रैकतानता ध्यानम. योगशास्त्रातला शब्द आहे म्हणजे आत्मवस्तूच्या ठिकाणी एकतान चित्त होणं, याला ध्यान असं म्हटलेले. ज्ञानशास्त्रामध्ये एक रूपता हा शब्द आहे. भक्त हा परमात्म्याशी एकरूप होतो. मी तू पण नाही दुरी, एकची गोंगडी. सगळे आपण म्हणलो भजनामध्ये, तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहताना दिसे वेगळी एक, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडी. जिथं मी शिल्लक राहत नाही, तू शिल्लक राहत नाही, परमात्मा आणि भक्त एकच होऊन जातो. एक रूपता ज्ञानशास्त्रामध्ये आहे. पण भक्तिशास्त्रामध्ये एक विधता आहे. शब्दाकडे थोडं लक्ष द्या. योगातला शब्द एकतानता, ज्ञानातला शब्द एक रूपता आणि भक्तीतला शब्द एक विधता. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, आणि का दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून या. तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्हा हे धरले ना, आमचं चित्त आता दुसरीकडे जात नाही. इथेही कथा आपल्याला सांगता येते. सांगतोय का ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं की आपण तीर्थयात्रेला जावं. मग आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देवनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे पुसले आदरे यथाविधी. नामदेव महाराजांनी नमस्कार केला आणि विचारलं, कशाला आलाय? कशाला आलाय म्हणल्यानंतर ज्ञानोबरायांनी असं सांगितलं, तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. मला असं वाटते की तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा नियम आपलं झाले मागच. तीर्थयात्रा करावी तर संतांच्या संगतीत करावी. दिंडीला आषाढी वारीला जावं तर भजन करणाऱ्या महाराजाच्या दिंडीत जात जावं. नाही तर मग ते त्यांच्या संसाराच्या मागे लागलेले असल्यावर ना दलित भजन होते, ना दड काकडा होतोय, ना कीर्तन होते, ना प्रवचन होते. दिंडी काढली का काय धंदा काढलाय? माणसाने जिथं साधना होते तिथं जावं. ऐका, नामदेव महाराजांचं असं होतं, पंढरपूर सोडून नामदेव महाराजांना कुठं जाऊच वाटत नव्हतं. नामदेव महाराज कधी गेलेच नव्हते. नामदेव महाराज देवाचे लाडके भक्त,
सगळ्यात लाडकी. आणि बहुतेक लाडक्याला जरा नियम माप असतात घरात, नाही का? मोठ्यापेक्षा लाडक्याचं थोडं जरा कौतुक, लाड जास्त असतात. नामदेव महाराजांना देवाशिवाय करमत नव्हतं. आणि नामदेव महाराजांचा असा गैरसमज होता की देवाला सुद्धा माझ्याशिवाय करमत नाही. नेहमी जवळ असल्यानंतर समोरच्या माणसाला गैरसमज होण्याला काही अडचण नाही. जर सारखा सारखा जर मोठा माणूस आपल्याला गोड बोलायला लागला तर आपल्याला वाटतं ना की तुम्हाला इतका गोड बोलतोय म्हणजे आता याचं माझं चांगलं जमलंय, असं आपल्याला वाटतं. हो, पण आपल्याला काय माहिती त्याच्या मनात काय येते. तसं देवाला तर सगळ्याच भक्त प्रिय. नामदेव महाराज जवळ असल्यामुळे नामदेव महाराजाला असं वाटायचं की मला देवाशिवाय जसं करमत नाही तसं देवालाही माझ्याशिवाय करमत नसल. नामदेव महाराज हे उघड बोलले नाहीत. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं, देवाने जर परवानगी दिली ना मग मी येतो. म्हणजे नामदेव महाराजाला असं वाटत होतं देव परवानगी देणारच नाही आणि आपल्याला काय जायची वेळ येणारच नाही. गेले हो मंदिरात दोघ जण. ज्ञानोबरायला पाहिलं. देवाने तर ज्ञानोबरायला विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही आनंदी सोडून इकडे कोणीकडं? इकडे कोणीकडे म्हणल्यानंतर ज्ञानोबराय सांगतात, मला असं वाटलं की नामदेव महाराजांबरोबर तीर्थयात्रेला जावं. नामदेव महाराज असं किबिरवाण्या नजरेने देवाकडे बघत होतं. आता काय म्हणतोय देव, काय म्हणतोय देव? देवाने सांगितलं, वा 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 नामदेवा, ऐसा संत भेटे विरळा भाग्य योगी, जो आतिला वैराग्य सप्रेमळू, जावे स्वस्ती क्षम यावे शीघ्रवत, करावे सोहित कळेल तैसे. नामदेवा काय तुझं भाग्य म्हणले, अशा प्रकारचा संत दुर्लभ आहे भेटायला. महाराज भेटतील हो, फोन केला की कीर्तनकार हजर आहे. देवराम बाबा तर सांगत असतात नेहमी, तुम्हाला महाराज पाहिजे का? एखाद्या गावात सप्ताह चालला की आसपास तिथं डझनावर महाराज तुम्हाला भेटतील. डझनभर नक्कीच भेटतात. आता अलीकडे तर भरपूर महाराज झालेत. म्हणजे सगळं आता महाराजाचे प्यावच खोल्यासारखं झाले. म्हणजे आपल्या माळावर दगड जर उचलली की दगडा खालून जसा इचू निघतो, तसं आता कुठल्या बी गावात गेले की बाल कीर्तनकार, श्री कीर्तनकार, आमचे कीर्तनकार, विनोदाचार्य, सगळ्याच्या लावणी हाणावं माझ्या सकट. काय ते उपनीवर आठवतं का नाही कोणाच ठाऊक. उपनी एकदा कीर्तन केला देत असताना परशुराम बाबाला कळलं ते. आणि परशुराम बाबाला कळल्यात नाही, इथं गावात सकाळी सप्ताह केला होता. लई रागावले ते परशुराम बाबा. संस्था झाली नाही, काय नाही काय नाही, कीर्तन करायला लागले लगेच. लई रागावले ते परशुराम बाबा. काय सांगत होतो तसं महाराज तुम्हाला किती पडले तो पुष्कळ आहेत, संत सगळे नाहीत. ज्ञानोबरायासारखा महात्मा भेटलाय. आनंद म्हणले जा. नामदेव महाराजांचं तर फार अपेक्षा बंदच झाला. पण नामदेव महाराज देवाच्या समोर उभा राहिले. असे आवड देवड पाय ठेवला. आवड देवड पाय कधी ठेवतात? एखाद्याला हाणायचं असल्यावर आवड देवड पाय ठेवला नामदेव महाराजांनी. आणि ए देवा असं एकरीच, आता जवळचा असल्यावर एकरी बोलतात. पोरं जरी आपली असले तरी कधी कधी आपल्याला एकरी हाणतात ना. हो, नाव घेऊनच पोरं आपले खवळतात कधी कधी. नामदेव महाराज जवळचेच होते. अय देवा, हे बघ मला काय पंढरपूर सोडून जायची इच्छा नाही, पण उग तुमचं ऐकायचं म्हणून मी जाणार आहे. पण ऐका म्हणले, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणते ह्या देवासमोर नमस्कार करा, ह्या देवा पुढे लोटांगण घाला, ह्या देवाला प्रदक्षिणा घाला, हे आपल्याच्याने होणार नाही. देव तर असेच बघायला लागले. मग तीर्थयात्रेला कशाला काय खायला जायचं आहे? ह्याला नमस्कार नाही करणार, याच्या पाया नाही पडणार, काय नाही, कशाला जाणार आहे? नामदेव महाराज सांगतात, कटी तटी जेणे कर नाही ठेविले, न देखे पावले विटेवरी, त्याते म्हणता देव लाजे माझे मन, हे कष्ट दारुण कवना सांगू. ज्या देवाचे कमरेवर हात नाहीत, ज्या देवाचे समचरण विटेवर नाहीत, आणि ज्या देवाचे नासाग्र समदृष्टी नाही, असं जिथं नाही त्याला मी देवच मानायला तयार नाही. म्हणजे त्याला देव मानायचीच मला लाज वाटते. याला एकविधता म्हणतात. हे सांगतोय तुम्हाला. एकविध आम्ही न धरू पालट, तुकोबराय गाथ्यामध्ये बोलतात. वारकऱ्यांनी एकनिष्ठ असावं. गुलेबाबांचं उदाहरण आठवतो. वारी सासवडला गेली, लोक काय करतात? हा, सोपान टाका तिथे गेली की नाही जेजुरीत वारी गेली, लोक सगळे कुठे जातात? खंडोबाला. आता ऐकाय थोडं अवघड आहे, पण ऐकाच बाबाचे शब्द म्हणून सांगतो. बाबा कधीच खंडोबाला गेले नाहीत. बाबा असे म्हणायचे, आपण पतिव्रत आहेत का? व्यभिचारी. पतिव्रता तिला म्हणतात की नवरा सोडून दुसऱ्याच्या मागे जात नाही. आपला नवरा ज्ञानेश्वर महाराज आहेत वारकऱ्यांचा. आणि नवऱ्याला सोडून तुम्ही खंडोबाकडे गेला म्हणजे तुम्ही कोण झाला? आता समजून घ्या, लई खाली घ्यायला लागला असे बाबा म्हणायचे.
बरे लोक दिल्या सोडून देतात आणि हे जेजुरी काढतात तिकडे. काय घेणं देणं? खंडोबाची किंमत काय? उदाहरण सांगतो तुम्हाला, आमचे गुरुजी सांगतात उदाहरण. नारदाची आणि खंडोबाची गाठ पडली स्वर्गात. खंडोबाला वाटायचं माझी लय पूजा करतात म्हणजे माझा लयच मान आहे काय. नारदाला म्हणले, नारदा सगळ्यात मोठा देव कोण आहे? नारद म्हणले, हे मेना काय हुशार माणसं असतात ते डायरेक्ट बोलत नाही. नाही म्हणले, पण आपल्याला बघावं लागेल म्हणले. सर म्हणले पंढरपूरच्या मूर्तीच्या दुकानात जाऊन तिथे गेल्यावर कळण कोणाला जास्त किंमत आहे. मग ते दोघं जण वेश पालटून आले. दोघंच आपलं वेश पालटून आले, धनगराच्या वेशामध्ये गेले मूर्तीच्या दुकानात. मूर्तीच्या दुकानात गेल्यानंतर केली चौकशी. का म्हणले ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती केवढ्याला? ते म्हणले, हे बघा, ही जर 2 फुटाची मूर्ती घेतली तर तुम्हाला 50,000 पडेल. अजून मोठी घेतली तर किंमत वाढेल. बर म्हणले, प्रभू रामचंद्राची मूर्ती? म्हणले फक्त रामसीताच घ्यायची का रामसीता लक्ष्मण हनुमंतराय हे सगळं राम पंचायत घ्यायचे? त्याच्या अवलंबून आहे म्हणले. फक्त रामसीता जर घेतली तर 20,000च मिळेल म्हणले. आता ही माझ्या काल्पनिक सांगतो, एवढ्याच किमती नाही, जसे असू शकतात. नाही तर तुम्ही म्हणता तुम्ही एवढ्या सांगितल्या आम्हाला घ्यायच्या, चला आमच्या बरोबर. असं काही नाही, मी या कल्पनेने सांगतोय काहीतरी. बरं म्हणले, दत्तात्रेयाची किंमत काय? सांगितलं काय? 25,000. गणपती म्हणले 15,000. तिथं शेजारी खंडोबा पडला होता. म्हणले खंडोबाची किंमत किती? काय नाही म्हणले, गणपती घेतला की गणपतीवर खंडोबा फ्री. देवाला नाव ठेवण्यात तात्पर्य नाही, आपला तो अधिकारही नाही. ऐका, तुकाराम महाराजांचा गाथ्यामध्ये अभंग आहे, बहिराव खंडेराव रोटी सुटीसाठी देव. ह्यांना रोटी लागते खंडोबाला. तो काय लागतो काय मला माहित नाही, मी जात नाही, लहानपणी जायचो पण आता विसरून गेलो काय खाते बाई, मला नाही माहिती. काय लागतं? अहो गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. तो कोबरायचा ह्या गणपती काय लागतं म्हणले, याला लाडू मोदक लागतात म्हणले, खाऊन डेरी वाढवली. आणि तो कोबरायच्या अभंग आहे गाथ्यामध्ये. देवाला नाव ठेवण्यात तात्पर्य नाही, पण एक विधान काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही देवाचं नाव पकडा, एकच नाव. ते नाव पकडले की आयुष्यामध्ये नाव बदलायचं नाही, त्याच नामस्मरण सतत करायचं. मग तुम्ही खंडोबा म्हणून करा, पण तो खंडोबा कसा आहे? तो व्यापक आहे, तो अपरिचिन्न आहे, तो सुखरूप आहे, तो चिदरूप आहे, तो आनंद रूप आहे. अशा भावनेनं जर त्याचा आपण उपासना केली तर तोही आपल्याला मोक्ष देईल. कुठला तरी एक देव पकडायचा हो. म्हणून वारकऱ्याच्या दृष्टीने पांडुरंग सोडून दुसरा देव नाही. ऐका, म्हणून वारकरी उपवास करत तर फक्त सोमवार आणि एकादशीच करण. वारकरी दुसरे उपवास कोणतंच करत नाही. ही चतुर्थी काय कोणाला करायची ते त्याचा प्रश्न आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल नेणं, तुकोबारांचा अभंग आहे गाथ्यामध्ये. वारकऱ्याला एवढे 2 उपवास आणि वर्षात येणारे आणखी 5 उपवास, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र, परमविशेष भागवत धर्मी ओवीचे नाथ महाराजांची, हे 5 उपवास आणि 12 महिन्याच्या 24 एकादशा 15 धरून. आणि हे 5 उपवास 24 आणि 5 किती झाले? 29 झाले. ते थोडे फोडायचे, 20 अधिक 9 असं करायचं. आणि 20 आणि 9 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणतात, गायाळ नाही. त्याला वैष्णव म्हणतात. काय? ऐका, त्याला वैष्णव म्हणतात. अशी वैष्णवाची एक व्याख्या केली जाते. वैष्णवाची तुकोबारांची व्याख्या आपण त्या दिवशी पाहिली. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याचे अख्खं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणतात. मी सांगतो एक कविता, एक नाम हरी द्वैत नाम दोरी. मग एकदा नाम पकडलं आता दुसरं नाव घेणे नाही, द्वैत नाम दोरी. अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत कुसरी म्हणजे नाम आणि नामी यांचा अभेद आहे. अशा प्रकारची अद्वैताची कुसरी शब्दाचा अर्थ आहे वर्म सगळ्यालाच कळतं असं नाही, वर्म सगळ्याला कळत नाही. ते जुन्या गप्पा ऐकल्या तुमच्या, जुन्या काळामध्ये ते इंजिन होती तसली. आता इंजिन वेगळे आले, ते जुने इंजिन. ते इंजिनाचा घोटाळा झाला की मग फिटरला बरोबर लागायचं. ते एक शिकून फिटर आलेला होता, सगळं त्याने कोणचा पार्ट खोलायचा, कसा जोडायचा, काय ते सगळं डिटेल, कोणचा नट किती मापाचा असतो हितपासून पास सगळं शिकला होता. तो नवीन शिकून आला होता आणि त्याला बोलून आणल्यानंतर त्याने ते इंजिन सगळं खोललं, पार एक नट पार इकडे तिकडे काढून टाकला त्याने सगळा. आणि पुन्हा जसं होतं तसं अख्खं जोडलं, पण इंजिन काही चालूच झालं नाही. शेजारी एक माणूस राहत होता, साधा शेतकरी, कुठं शिकाय गेला नव्हता, काय नाही काय, पण त्यातला तो अनुभव होता. तो म्हणला मी इंजिन नीट करतो म्हणला, पण 10,000 रुपये द्यावं लागतील. 10,000? आता ह्याचं खूपच आडलं होतं, सगळं शेत पाणी वाचून राहायला लागलं होतं. म्हणलं काय अडचण नाही, 10,000 रुपये देतो. तो आला, इंजिन चालू करायला सांगितलं, त्याने आवाज ऐकला म्हणजे ते चालूच होत नव्हतं, पण चालू होताना जो आवाज येत होता त्याने तो ऐकला आणि म्हणला ते काय म्हणतात त्याला, हँडल मारायचा बंद करा. आणि त्याने एक हातोडी घेतली आणि एका जागेवर ठोका टाकला आणि फिरवा म्हणले. आता हँडल फिरवला झालं इंजिन चालू.
खोलावं लागलं नाही काय नाही काय नाही, द्या म्हणा 10,000. तो म्हणला एका ठोक्याचं 10,000. असे तर आम्ही किती ठोके आलो. तो म्हणला एका ठोक्याचे फक्त 50 रुपये, पण ठोका कुठं हाणायचा याचे 9,995 रुपये आहे. बच्चरच का नाही नाही, ठोका कुठं 9,950 9,950 ठोका कुठं, याला वर्म म्हणतात. त्याला वर्म माहित होतं की काय होतंय. शिकलं म्हणजे वर्म माहित होतं असं नाही. तसंच आहे, प्रवचन कीर्तन केली, महाराष्ट्र नाही देशामध्ये प्रसिद्ध झाला म्हणून त्याला परमार्थ कळला असं नाही. परमार्थाचं वर्म कळणं महत्वाचं आहे. आणि ते वर्म ज्ञानोबराय सांगतात, अद्वैत कुसरी विरळा जाणे, कुणीतरी एखादा बोधीबाबा सारखा. इथे आज जागा आवाज बोधीबाबा आपला, कारण बोधेबाबांनी दुसरं जीवनात काहीच केलं नाही. कीर्तन असेल ते कीर्तनात उभं राहायचं, भजन रोजचं कधी चुकलं नाही. बरं असं नव्हतं की 4-5 माणसं म्हणजे 10-15 माणसं आल्या भजन. अहो बाबांनी दोघं माणसात भजन केले. रोजचं नियमाचं भजन त्यांनी कधी चुकवलं नाही. नियम म्हणजे नियम, मरेपर्यंत त्यांनी आपलं भजन कधी सोडलं नाही. तुम्ही ना आम्ही दोघंही ना दोघातच भजन करायचे, पण नियमाचं भजन कधी भले 5 अभंग म्हणायचे. सगळे असल्यानंतर तासभर तर ठरलेलंच भजन होतं. पण बाबाचं जीवन असं होतं की कुणी जर नसेल तर नियमाचं भजनाला तुम्ही ना बसा चला आपण 5 अभंग म्हणू, नियमाचं भजन करायचेच, हे बाबाचं होतं. कारण बाबाला या संसाराचं वर्म कळालं होतं की संसारातलं काहीच कामाला येणार नाही. अद्वैत कुसरी विरळा जाणे, विरळ आहेसा कोणी तो का त्याशी लोटांगणी. म्हणून समबुद्धी घेता पुढचं चरण, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समबुद्धी घेता, समबुद्धी म्हणजे ऐका, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम परमेश्वरम. देवाचं असं वर्णन केलेले, भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी समान आहे. माझ्यामध्ये जसं आहे तसा तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे तसा सगळ्यामध्ये आहे. माणसातच आहे असं नवल नाही. तुम्हाला बोललो होतो या खांबामध्ये सुद्धा आहे. हिरण्यकश्यपूने लात मारली तर खांबातून प्रगट झाला. खांबातही याच्यात नवल नाही, झाडात पण आहे. अहो आपली हिंदू संस्कृती इतकी विशाल आहे, व्यापक आहे. आपण मागच्या महिन्यामध्ये बैलपोळा साजरा केला. का साजरा केला? कारण आपली संस्कृती शिकवते की बैलामध्ये सुद्धा देव आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात. का? कारण आपली संस्कृती सांगते नागामध्ये देव आहे. वट सावित्रीच्या पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला नवस करतात, वडापाव वडापाव वडापाव. गोपाळ महाराज शर्मा आठवतात मला, हे उदाहरण आठवलं. आपल्या गावात ते कीर्तन केले. ते म्हणले बायका वट सावित्रीच्या पौर्णिमेला वडाला जातात, प्रदक्षिणा करतात. म्हणजे विचारलं का प्रदक्षिणा करतात, तर म्हणले हाच नवरा पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून. तिला विचारलं हाच नवरा पुन्हा पुन्हा का, ती म्हणली एवढा गरीब पुन्हा सापडायचा नाही दुसरा म्हणून. ते गोपाळ महाराज गोळ सांगतात. ते असे म्हणायचे अहो हे बाई करता व्यवस्था झाली, पण माणसाला जर वाटलं की हीच बाई परत मिळावं तर त्याने काय करावं. ते म्हणले सोपं आहे. काय करायचं? बाईच्या वजनाची सोन्याची मूर्ती करायची आणि काका महाराजाला दान देऊन टाकायची, ती बायको तुम्हाला मिळणार. बघा मग तुम्हाला आता तुमची व्हायचे ते, आता तुम्हाला काय माहिती कसली मिळते कसली नाही. हो आता अजून ह्याच्या विरोध आहे. काय ह्याच्या विरोध आहे? समजा एखाद्या म्हणजे त्याने विचारले शंका, म्हणजे एखाद्या बायला जर वाटलं की हा नकोच तर त्याने काय करायचं? तिच्याकरता पण उपाय आहे. तिने कात्या घ्यायचा, पोचतो ना कात्या, कात्या घ्यायचा आणि येड्या बाबडीला उलट्या प्रदर्शना घालायच्या. आपल्याला परत कधीच त्या बाईला नवरा मिळत नाही. म्हणजे ही बाईची व्यवस्था झाली, पण माणसाला जर वाटलं ही बायको परत नको तर त्याने काय करायचं? त्याच्याकरता उपाय म्हणले काय करायचं? काय नाही म्हणले, लोखंडाची बायकोचा पुतळा करायचा आणि भंगारवाल्याला दान देऊन टाकायचं. काय चाललं होतं? वट सावित्रीला झाडाची पूजा करतो. का करतो? आपली संस्कृती सांगते झाडामध्ये देव आहे. विठ्ठल जळस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला. आता नवरात्र आले पुढं, बायका धान्य लावतात, धान्याला 9 दिवस माळा घालतात. का? कारण धान्यामध्ये सुद्धा काय आहे? देव आहे. सगळ्यामध्ये परमात्मा भरलेला आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. ज्ञानोबराय सांगतात की सगळीकडे तो परमात्मा व्यापून आहे. असा जर अंतकरणामध्ये आपला भाव तयार झाला तर समान श्रीहरी आपल्याला सगळीकडे देव सारखा दिसेल सगळ्यामध्ये. अहो कल्पना करा, आता अजून तुम्हाला सांगतो गंमत. तुम्ही असं म्हणता देव जर सगळ्यामध्ये पाहायचा म्हणलं तर व्यवहार कसं काय होणार? समजा कल्पना करा, मी काय कोणाला पैसे दिले नाहीत, समजा मी अण्णाला काय दिले उसने पैसे 50,000 रुपये अशी कल्पना करा, आणि मी असं म्हणलं की अण्णामध्ये देव आहे, किंवा अण्णाने मला दिले 50,000 आणि अण्णा जर असे म्हणायला लागले की काका महाराजामध्ये देव आहे. आता देव तर सगळ्यातच आहे सामान्य रूपाने, पण विशेषत्वाने आपल्याला त्याची प्रतीती नसते. आपला व्यवहार कसं काय होईल? देवाकडे कोण पैसे मागेल का?
अण्णाला मी 50,000 दिले आणि नंतर मला असं वाटलं की अण्णामध्ये देव आहे, मग आपण असं म्हणू का अण्णामध्ये देव म्हणजे आता अण्णाला पैसे मागाय नको का? देवाकडे कुठं मागतात का? व्यवहार कसं काय होणार? ऐका, कर्म करत असताना पूर्वमीमांसा प्रमाण मानायला सांगितलेली आणि सगळीकडे देव आहे हे क्रियेत आणायचं नाही, सगळीकडे देव आहे हे भावात आणायचे, आपल्या मनात ठसवायचे. व्यवहार हा व्यवहारासारखाच करायचा असतो, व्यवहारात बदल नाही. शंकराचार्यांचं उदाहरण सांगतो. शंकराचार्य शिष्यांना सांगत होते काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा. फक्त एक ब्रह्म सत्य आहे, जगत सगळं मिथ्या आहे. सगळं खोटं आहे, म्हणजे हे झाड खोटं, तुम्ही खोटे, आम्ही खोटे, असं सगळं खोटं. आणि तेवढ्यात एक वाघ आला. हे ह्यांचं चांगलं चालू होतं, हे जगत खोटं आहे, इथलं काही खरं नाही. आता वाघ समोरून आल्यानंतर सगळे शिष्य पळून गेले. सगळे शिष्य पळून गेल्यानंतर शंकराचार्य सुद्धा पळून गेले. आता ते वाघ निघून गेला. वाघ निघून गेल्यानंतर ते सगळे शिष्य पुन्हा गोळा झाले, शंकराचार्य गोळा झाले आणि शिष्य शंकराचार्याला म्हणू लागले, तुम्ही आताच सांगत होता म्हणजे सगळं खोटं आहे, हे झाड खोटे, वाघ खोटा आहे, अमको खोटे, तमको खोटे, मग खोटा वाघ आल्यानंतर तुम्ही का पळाला? शंकराचार्य म्हणले, वाघ जसा खोटा होता तसं माझं पळणं सुद्धा खोटंच होतं. यथा व्याघ्र मिथ्या तथा पलायनापि मिथ्या. वाघ जसा खोटा होता, अहो व्यवहार हा व्यवहारासारखाच करायचा असतो, त्याच्यात बदल होत नाही. बदल कुठं होतो? बदल आपल्या अंतःकरणाच्या धारणेत होतो. आता देवराम बाबा कीर्तन करतात, ते साधू आहेत, मग त्यांचं काय खाणं बंद झालं का? त्यांचं काय झोपणं बंद झालं का? बाहेर काय बदल होत नाही हो, बाहेरचा व्यवहार जसाचा तसा चालतो, बदल होतो तो अंतःकरणामध्ये. जोग महाराजांच्या चरित्रात असं उदाहरण आहे. जोग महाराज पैलवान होते. एका दिवशी 2,000 कसरती, 1,500-2,000 बैठका काढायची रोजचं. त्यांचं पैलवानच होते. काजू बदाम खायचे, पोतीच्या पोते भरलेले असायचे काजू बदामाचे त्यांच्या घरी. एक जण आला ते म्हणले, का हो तुम्ही तर साधू आहे, तुम्ही काजू बदाम कसं काय खाता? जोग महाराज म्हणले, मग काय साधू असल्यामुळे काय म्हशीचं आंबोन खायचं का काय? साधू झाला म्हणजे जेवणात कुठं फरक होतो का काय? आणि असं जर असलं तर उद्यापासून माझं जीवन बंद होईल, तुम्ही आंबोन आणून ठेवता माझ्या पुढे काय? ऐका, परमार्थ हा बाहेर काय बदल घडवत नाही हो, व्यवहार हा व्यवहाराच्याच न्यायाने करावा लागतो. उरड गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे, सत्ता कर्मान्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा सत्तरची कृषी लोक संग्रहम. परमात्म्याचं ज्ञान झालेल्या साधकाने सुद्धा भगवान परमात्मा सांगतात, जगाला सन्मार्गाला लावण्याकरता जगा सारखंच वागून दाखवायचं असतं, वेगळं वागायचं नसतं, असं आहे. म्हणून समबुद्धी घेता समान शरीर, याचा अर्थ काय आहे? आपल्या अंतःकरणाची धारणा तशी झाली की समाजाकडे पाहता असताना आपल्याला व्यवहारासारखा होत राहील, पण अंतःकरणातली धारणा सगळ्यामध्ये देवाशी होईल. आणि अंतःकरणामध्ये देवाशी धारणा निर्माण झाली की अंतःकरणातले राग द्वेष निघून जातात आपोआप. हे त्याचं फलित आहे. राग शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. राग म्हणजे आपल्याला राग येतो तो नाही, आणि द्वेष म्हणजे राग आपल्याला येतो तो राग. सगळीकडे देव दिसायला लागल्यानंतर आपण कोणावरच प्रेम करणार नाही. संसारामध्ये माणूस गुंततो का? ह्याच्यावर प्रेम. मी एक नेहमी उदाहरण सांगतो, आता सांगतो. अगदी तुमच्या परिचयाचं, तुमच्या परिचयाचं नाही, तुमचंच आहे, माझं नाही, तुमचंच आहे. कसं काय सांगितलं लक्षात येईल? खरं खरं सांगा बरं, लग्नाच्या अगोदर बायकोचा आणि तुमचा काय संबंध होता का? सगळे नाही म्हणते, तो मागच्याने लक्ष ठेवा, नाही म्हणते, नव्हताच, काय घेणं देणंच नव्हतं. ठीक आहे, लग्नाच्या अगोदर तिकडे ती शाळेमध्ये काही 10वीत नंबर काढला, 12वीत नंबर काढला, तुम्हाला काय घेणं देणं होतं का? काही घेणं देणं नव्हतं. पुढं आहे का थोडं? लग्नाच्या अगोदर ती तिकडे आजारी पडली, तिला कोरोना झाला, काय घेणं देणं होतं का? काय घेणं देणं नव्हतं. गमत आहे का? लग्न झाल्यानंतर ती बाई जशी घरी आली, त्या बाईचं अर्ध डोकं दुखायला लागल्यानंतर तुमचं पूर्ण डोकं दुखतं का नाही? मनसोक्त हसते व सगळे. असं का झालं? अहो बाई तर लग्नाच्या अगोदरचीच आहे ना, का लग्न झालं तिला 4 पाय फुटले, 2 शिंग आली, असं काय झालं का? लग्नाच्या अगोदर जी बाई मॉडेल होतं तेच मॉडेल लग्न झालं. फरक कुठं झाला? गमत आहे का? फरक कुठं झाला? फरक इथं झाला, लग्नाच्या अगोदर ती आपल्याला आपली वाटत नव्हती, लग्नानंतर ती आता आपली वाटायला लागली. म्हणजे लग्नाच्या अगोदर आसक्ती नव्हती तिच्याविषयी, आता लग्नानंतर आसक्ती निर्माण झाली. मग दुःख बाई देते का दुःख आसक्ती देते? आसक्ती देते. हे रहस्य परमार्थाचं. संसार परमार्थाला आडवा येत नाही, संसाराच्या विषयीची आसक्ती आडवी येते. तुकाराम महाराजांनी नाही का संसार केला? गोरोबा काकांनी केला, सावता महाराज, सगळ्यांनी केला ना. संसार सगळ्यांनी केला, पण आसक्ती टाकून गेला. आपण आसक्ती टाकून संसार करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला दुःख आहे. म्हणून समबुद्धी घेता समान शरीर, याचा अर्थ असा आहे
की आपण समदृष्टीने सगळीकडे पाहायला लागलं की सगळ्यामध्ये समान परमेश्वर आहे, देव आहे अशी अनुभूती येईल, व्यवहारासारखा होत राहील. मग आणखी त्याला काय प्राप्त होतं? शमदमा वरी हरी झाला. वैरी असं नाही बरं का, आपण हरिपाठ म्हणताना शमदमा वैरी म्हणतो, चुकीचं आहे ते. शमदमा वरी, वरी म्हणजे वरण करणं. वरण म्हणजे जेवणातलं वरण नाही. पती पत्नीचं वरण करतो. वरण करतो म्हणजे काय? वरमाळा घालणं हा शब्द सगळ्याला माहिती आहे ना. वरमाळा घातला म्हणजे काय? त्याचं वरण केलं की आपल्या जीवनामध्ये आता हेच सर्वस्व आहे असं ती मुलगी म्हणते. त्याच्या गळ्यामध्ये काय करते? त्या उपटसुंबीच्या गळ्यात माळ घालते. कुरेकर बाबांचा शब्द आहे आमच्या. काय चला, मी कुणाला नावं ठेवत नाही, आमच्या गुरुजीचा शब्द आठवला सहज आपला. वरण करणं म्हणजे काय? स्वीकार करणं. वरण शब्दाचा अर्थ स्वीकार करणं. शमदमा वरी हरे झाला याचा अर्थ काय? ऐका, परमार्थामध्ये सुरुवातीला माणसाला शम शब्दाचा अर्थ काय, दम शब्दाचा अर्थ काय अगोदर ऐकून घ्या. दम म्हणजे आपण देतो तो दम नाही, ना ते ये आमच्या घरी तुला दाखवतोच हे दम देणं, हे दम नाही. शम शब्दाचा अर्थ आहे बाह्य इंद्रियाचा निग्रह आणि दम शब्दाचा अर्थ आहे आंतर मनाचा निग्रह. शम शब्दाचा अर्थ आहे बाहेर जी विषयाकडे धावणारी इंद्रिय आहे ती विषयाकडे धावणारी इंद्रियाला रोखायचा बळच प्रयत्न करावा लागतो साधक अवस्थेमध्ये. कारण अगोदर इकडे तिकडे इंद्रिय भरकटत असतात. चांगलं दिसलं हे पहा, चांगलं दिसलं गाड्यावर जाऊन खा, चांगलं दिसलं लोकांच्या गाड्यावर जाऊन बसा, बरं वाटतं म्हणून. म्हणजे इंद्रियाला विषयाची आसक्ती आहे. शम त्याला म्हणतात परमार्थामध्ये की इंद्रियाकडे पळणारे जे विषय आहेत त्यांना बांधायचं, त्यांना आकडायचं, त्यांना आवरायचं, याला म्हणतात शम. आणि दम म्हणजे अंतःकरणामध्ये उफाळणाऱ्या वासना, त्या वासनाला माणसाने शांत करायचं असतं. कसं शांत करायचं? असंकल्पात जेत कामाहा श्रीमद भागवतामध्ये श्लोक आलेला आहे. आता सगळा पाठ नाही तो, मला वाटते 8व्या स्कंदामध्ये भागवतामध्ये आलेला श्लोक. असंकल्पात जे कामा म्हणजे काय? समजा आपल्याला वडापाव खायची तीव्र इच्छा आहे. वडापाव एक विषयच आहे, तो जिभेचा विषय, रस विषय आहे. वडापाव खायची इच्छा आहे, चैनच वडापाव जाऊ देऊ जवळचं घेतो सगळ्यात. मला कृतीवरून पटलं, चैनच पडत नाही काय काय माणसाला. आम्ही 10वीला मलठणला मुक्कामाला असायचो शाळेत, रात्र अभ्यासिका होती. सांगतो का काही लय खालचंय पण सांगतो, इतकं खाली येत नाही कधी सांगतो तरी बी आता आठवलेच मला. आता मग आता आम्ही संडासला तिथंच रस्त्यावर बसायचो, मारुतीच्या मंदिरात तिथं रोडवर. तेव्हा काय तिथं घरी काहीच नव्हती, पाठच जायचो ना सकाळ सकाळ. तेव्हा शाळेची संडास नव्हती, शाळेची संडास नंतर बांधली उशिरा पार. तर तिथं गेल्यानंतर कशा करता सांगतोय, तिथं काय काय माणसं बिड्या उडत तिथं ते विधीला बसलेली असायची. एकाला विचारलं का बिड्या का वाढतात, म्हणजे बिडी वाढल्याशिवाय होतच नाही. म्हणून म्हणलं इतक्या खाली बिडत येत नाही, पण आता विषय आलायच. मला कसं तरी वाटायला लागले. ऐका कशा करता सांगतोय, तंबाखू हा एक विषय. ऐका, तंबाखू खायची आवरायची असेल तर काय करावं लागेल? तर त्याच्या करता काय सांगितले, तुम्हाला तंबाखू खाऊ वाटले की काय होतं नेमकं? देवराम बाबा सांगतात ना, कसं होत कसं कसं म्हणजे नेमकं कसं होतं काय? ऐका, मग ते कसं व्हायला लागलं की आपल्या मनात विचार आला पाहिजे की हे कसं झालेलं आपल्याला कॅन्सरकडे घेऊन चाललंय काय. हो, ह्याने आपल्या जीवनाची हानी होणार आहे. मग खावं वाटलं की भागवत आपल्याला असं सांगतंय की आपण दुसरा काहीतरी विचार करायला सुरुवात करा. कारण मन एका वेळेस एकच काम करू शकतं. मन एका वेळेस एकच काम करू शकतं. ऐका, म्हणजे कसे समजा मी या लाईटकडे बघायला लागलो, मी एक तर लाईटीकडे बघन किंवा खाली ग्रंथाकडे बघन. लाईटीकडे जर बघितलं तुम्हाला ग्रंथ दिसणार नाही, ग्रंथाकडे बघितलं तर लाईट दिसणार नाही. तसं तंबाखूचं मनात चिंतन झाले की दुसरं चिंतन काहीतरी काय अभंग गोखायला सुरुवात करा. तुमचं एखादं गाणं आवडीचं असेल गाणं म्हणा, म्हणजे म्हणून नाही गाणी तशी, पण आता तंबाखू पासून बाजूला जायचं तर तुम्हाला ते आवडतं तर थोडं तिकडे जा. म्हणजे दगडापेक्षा इट मऊ, तसं तंबाखूपेक्षा गाणं थोडं बरं असं म्हणून चालू. गाणी बी म्हणून नाही तशी. पण तंबाखूची इच्छा झाली की काय करावं, ती इच्छा सोडून लागली त्यावेळी दुसरे काहीतरी चिंतन करावं. बाबा आपल्या ऊसाला खत टाकायचे, ऊस बांधाय आले ते, कुणाचं काय ट्रॅक्टर मिळेल असं चिंतन चालू करावं. त्याने काय होतं, तंबाखू खायची इच्छा निर्माण झालेली ती इच्छा मरून जाते आणि मनामध्ये ही इच्छा चालू होते. म्हणजे काय झालं, ज्या विषयाची खाण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याचा विरोधी विषय आपण अंतःकरणात चिंतन करायला सुरुवात केली की आपला नाश करणारी जी इच्छा आहे ती इच्छा नष्ट होते आणि इच्छा नष्ट झाली आपण तिथून सुटलो जातो. याला म्हणतात दम. परमार्थामध्ये दम म्हणजे काय, संसारात कुठलीच इच्छा करायची नाही. परमात्माचं सुखरूप आहे, संसाराकडे जाणारे मनाच्या वृत्ती सगळ्या आवरायच्या
आणि आवरल्यानंतर आत्मस्वरूपामध्ये एक करण्याचा प्रयत्न करायचा, याला परमार्थामध्ये दम म्हणतात. संसारातल्या दमापेक्षा ह्यो मोठा दम लागतो. एवढं सोपं नाही. आम्ही सांगत असतो साधी तंबाखू माणसाला सुटत नाही, सगळं घरदारण संसार कधी सुटणार आहे. सांगतो गमत तुम्हाला, चला आज जरा मोकळं टाकलंच बोल आपलं. एक दारू प्यायचा, भयंकर दारू प्यायचं. त्याची बायको वैतागून चातुर मसाला पंढरपूरला आली. पंढरपूरला चातुर मसाला आल्यानंतर 4 महिने तिथं काहीच अडचण नाही. तुम्ही जर येऊन राहिला ना, खायची टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. मधुकऱ्या भरपूर चालू असतात. फक्त तिथं जाऊन त्या दिवशी तुम्ही नाव नोंदवायचं. नाव नोंदवलं की तुमच्या वाट्याचं जेवण तुम्हाला रोज आयतं मिळतं. फक्त तुम्ही जायचं आणि घेऊन यायचं, आणि राहायची कुठेतरी व्यवस्था करावी लागते. पंढरपुरात जीवन जगायला लागतच किती महाराज, काहीच लागत नाही. निर्व्यसनी जर माणूस असेल, गरजा जर कमी असतील, जगायला माणसाला काहीच अडचण नाही. आपण गरजा वाढवल्या, त्याच्यामुळे आपलं जीवन खूप भयंकर झालं. चला, ती बाई पंढरपूरला राहिली. राहिल्यानंतर कीर्तन ऐकायची. ते म्हणले, महाराज तुम्हाला एक विचारू का? म्हणलं बोला. नवरा खूप दारू पिते हो. म्हणलं मग मी काय करू, पैसे देऊ का? नाही म्हणली. मग तुम्ही कीर्तन प्रवचन करता, अनेक लोक तुमचं ऐकून माळा घालतात, तुमच्या बोलण्याचा जरा परिणाम होतो. कधी आमच्याकडे आल्यानंतर माझ्या घरी येता का? मी म्हणलं माझा नियम आहे, बिगर माळकऱ्याच्या घरी मी जात नाही. ती म्हणली काय घेऊ नका, पण नुसतं येऊन नवऱ्याला तेवढं सांगून जा. बरं म्हणलं बाई, तुमच्या बागाकडे कधी आल्यानंतर करेन प्रयत्न. योगायोग असं झाला, चातुर्मास संपल्यावर नेमकं त्यांच्या गावाकडे जायचं योग आला. ती बाई घरीच होती. त्या बाईने जाहिरात मध्ये नाव वाचलं, आणि नाव वाचल्यावर ती बाई पळतच आली. मी कीर्तनाच्या अगोदर लवकरच गेलो होतो. महाराज म्हणले, कीर्तनाला अजून तासभर वेळ आहे, तुम्ही मला शब्द दिलाय, माझ्या घरी तुम्ही आलं पाहिजे, चला. आता शब्द दिल्यामुळे नाही म्हणता येणार. काय काय माणसं शब्दाला जागत नाहीत. तुकाराम महाराज सांगतात, जी माणसं जागत नाही ती अधम असतात. वचना फिरती अधमजन. एक तर माणसाने शब्द देऊ नये, आणि दिला तर माणसाने मागं फिरायचं नसतं. गेल्यानंतर आता ज्याच्या करता गेलो होतो तो घरी नव्हताच. तो गेला होता लावायला, प्यायला. कीर्तन पार 15 मिनिटाच वेळ राहिला होता. माझं जेवण राहिलं होतं. म्हणलं बाई, त्या बाईला म्हणलं, ताई कीर्तनाला 15 मिनिटं वेळ राहिलाय, मला गेलं पाहिजे, अजून जेवण व्हायचंय. अहो थांबा म्हणले, महाराज आता येईनच बघा. नाही नाही म्हणलं, आता वेळ नाही, मला उरकलं पाहिजे. नाही ना, चला. मी घराच्या बाहेर निघालो. घराच्या बाहेर जसं निघालो तसं रस्त्याचं माप घेत पुढून गिरायक आलंच. मला काय समजला, ते चालूच होतं त्याचं मंत्र महामंत्र काय. ती बाय म्हणली, महाराज आता एवढा वेळ तुम्ही पाऊण तास थांबलाय, 2 मिनिटं कीर्तन लेट होईल तुमचं, पण तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे, सांगाच. बरं म्हणलं आता चला, आलाय बिचारा. तर मग गेलो घरामध्ये. ती बाय म्हणली, हो महाराज आले, पाया पडा. पाया पडा म्हणल्यानंतर असं केलं त्यांनी. मी म्हणलं, कशाला दारू पित आहे, काय दारूने पडले? उगा पैशाची खराबी, शरीराची खराबी, घरातलं वातावरण चांगलं राहत नाही, शेजाराचा तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन चांगला राहत नाही, समाजामध्ये तुम्हाला काही किंमत राहत नाही, कशाला दारू पिता? तो म्हणला, आजपासून बंद. बायला एवढा आनंद झाला. बाय म्हणली, मी रोज बोंबलते मुडद्याला, असंच म्हणतात ना. आता तुमच्या जमलं बघा. मी रोज मुडद्याला सांगते, असं एकदाही म्हणणार नाही. बघा तुम्ही आज एक शब्द टाकला की त्याने सांगितलं आजपासून बंद. मलाही बरं वाटलं की काय आपल्या शब्दात ताकद आली. घरचं कोणी ऐकत नाही, पण हा ऐकायला लागला, काय गमत आहे. मला बरं वाटलं थोडं. मी म्हणलं, नक्की ना? हो म्हणला, नक्की आजपासून बंद, तुम्ही काळजीच करू नका. त्या बायकोने विचारलं, का हो महाराज काय सांगतात? कशाला काळजी करताय, आजपासून बंद. 4-5 वेळा असं म्हणलं. मी म्हणलं, बाबा ताई आता येऊ का, मला उशीर झालाय, कीर्तन चालू करायचं. बरोबर या म्हणले. मी दारापाशी जातो तोवर बायकोच्या काय मनात आलं कोणास ठाऊक. बायको म्हणली, महाराज थांबा. म्हणले, काय? अहो हे नुसतंच आजपासून बंद म्हणतात, पण काय बंद ते विचारलं नाही तुम्ही. मी म्हणलं, का हो तुम्ही नुसतंच आजपासून बंद म्हणताय, पण काय आजपासून बंद? तो म्हणला, तुमच्या सारख्या महाराजांना घरात आणायचं आजपासून बंद. कशा करता सांगतोय, व्यसन इतकं सहजासहजी सुटत नाही हो. बाह्य इंद्रियाचा निग्रह जर इतका अवघड आहे, तर अंतर ऐका, कधी कधी बाह्य विषय नसताना सुद्धा मनातले विषय माणसाला स्वस्त बसू देत नाही. निवांत बसलेला असतो पण उदास असतो. का? आतल्या ज्या त्याच्या इच्छा आहेत, आतल्या ज्या काही त्याच्या वासना आहेत, त्या त्याला काय करतात? वासना म्हणजे फक्त स्त्री पुरुषाची वासना एवढाच त्याचा अर्थ नाही. वासना शब्दाचा अर्थ इच्छा. मग ती कोणत्याही विषयाचा असू शकते. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, कुठलाही विषय. एखाद्याला मान मान्यतेची अपेक्षा असेल,
एखाद्याला काही पगारवाढीची अपेक्षा असेल, एखाद्याला काही शेताची काळजी असेल, हे सगळ्या इच्छाच आहेत, या सगळ्या वासनाच आहेत. ह्या वासना माणसाला आतून शांत बसू देत नाहीत. मग ह्या वासनावरनं याचं नाव येतं. एकदा का समबुद्धी झाली, सगळीकडे परमात्मा दिसायला लागला, ज्ञानोबाला सांगतात शमदमावरी हरी झाला. मग काय होतं? अगोदर साधक अवस्थेमध्ये त्याला प्रयत्नपूर्वक शमदम करावं लागत होते, म्हणजे प्रयत्नपूर्वक बाहेर जाणारी इंद्रिय आवरायची, प्रयत्नपूर्वक अंतःकरणामध्ये उठणारे संकल्प विकल्प बळच दाबायचे, हे चाललं होतं. पण आता परमात्मा स्वरूपाची सगळीकडे अनुभूती यायला लागल्यामुळं इंद्रियाला कितीही बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा तरी आता इंद्रियच विषयापर्यंत जात नाहीत. ही ती अवस्था आहे. आता अधिकार नाही, पण विवेकानंदांच्या चरित्रात एक वाक्य असं, म्हणजे ते चिंतन असंच आहे. परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेल्या साधकाला स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. त्याच्या तिथे वर्णन आहे, आता हे वाक्य जरा कडक होईल पण बोलतो तरी पण, त्याच्या अंगावर कितीही तरुण स्त्रिया लोळल्या तरी त्याच्या अंतःकरणामध्ये काम विकार जागा होत नाही. हे त्या अवस्थेचा विशेष आहे. म्हणून शमदमावरी हरी झाला. शमदम हे जे काय साधन आहे ते साधन त्याला आपण होऊन वाढतात. अगोदर त्याला साधक अवस्थेमध्ये प्रयत्नपूर्वक सगळं आवडावं लागतं. एकदा सिद्ध झाणारे झाला. म्हणून दोन भूमिका आहेत. साधक अवस्थेमध्ये साधकाने कसं राहावं, तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रिते जिनावे, भोजन करावे परमित, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये, तुका म्हणे ऐशा साधने जोर आहे, तोची ज्ञान आहे गुरुकृपा, तुकोबाराय सांगतात. हे साधक अवस्थेमध्ये. पण सिद्ध झाल्यानंतर आता त्याला कुठलं बंधन नाही. आता कोणीही आलं कोणी काय बोललं त्याच्या, कारण इंद्रियाने जे आत विषय ग्रहण केले जातात ती इंद्रिय आता आतपर्यंत विषय घेऊनच जात नाहीत, इंद्रियावर बाहेर आदळतात आणि बाहेरचे बाहेरच निघून जातात. म्हणून शमदम ही जी साधनं आहेत ती शमदमादी साधनं त्याला आपणहून वाढतात. आणि विवेक, ज्ञानोबांनी आता गोबी आठवायचे नाही, त्यांच्या इंद्रियाच्या दारामध्ये विवेक नावाचा चोपदार असतो. विवेक म्हणजे आपला विवेक पाणी नाही, सारासार विवेक. तो विवेकच सांगतो, हा डोळा तुम्ही कुठे निघालाय, म्हणजे डोळ्यापर्यंत समजा रूप आलं एखादं, काय सुंदर फुलाचं, सुंदर काय विषयाचं एखादं रूप आलं, हा काय कुठं चालला, म्हणजे अंतःकरणापर्यंत चालू जायचं नाही म्हणले, अंतःकरण तुम्हाला भेटायला तयार नाही, व्हाय माघारी. विवेकच सांगतो म्हणजे काय, प्रत्येक इंद्रियाच्या दारामध्ये या साधकाचा विवेक उभा असतो की हा विषय आता पाहायचा नाही. डोळ्यापर्यंत डोळ्याने जरी पाहिला तरी आता मनापर्यंत जात नाही. का? कारण मन संकल्पच करत नाही. म्हणून शमदमावरी हरी झाला असे. चला, असं झाल्यानंतर त्याला जी अनुभूती येते त्याच्या अनुभूतीचं वर्णन सर्वाघटी राम देहादी ही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय सांगतात. सर्वाघटी राम आपलं याचं चिंतन होऊन गेले एके दिवशी कीर्तनामध्ये, मला वाटते मागचं बोललो होतो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर दुपारी सूर्य असा रन 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 तापलेला आहे आणि खाली आपण पाण्याच्या काय गाडगी भरून ठेवली किंवा काय रांज आपलं मडकी हांडे भरून ठेवलेले आहेत. मग भरून ठेवलेल्या पाण्याच्या हांड्यामध्ये प्रत्येक हांड्यामध्ये सूर्य वेगळा दिसतो. समजा 50 भांडी असतील तर 50 भांड्यामध्ये प्रतिबिंब पडल्यानंतर सूर्य किती दिसणार आहेत? 50 दिसणार आहेत. सूर्य 50 आहेत का सूर्य एकच आहे? एकच आहे, पण 50 असल्यासारखा दिसतो. का दिसतो? 50 भांडी आहेत. त्याला वेदांतामध्ये उपाधी म्हटलेले. उपाध्या भिन्न भिन्न आहेत, याच्यावर मोठी चर्चा आहे बरं का वेदांतामध्ये. ऐका गमत, सगळ्याचा आत्मा एक आहे असं ज्ञानोबराय सांगतात. गमत काय ऐका, शंका आता भरपूर येतात, वेळ आपल्याकडे कमी आहे. सगळ्याचा जर आत्मा एक आहे तर मला झालेलं सुख दुःख तुम्हाला व्हायला पाहिजे, तुम्हाला झालेलं सुख दुःख यांना व्हायला पाहिजे, यांना झालेलं सुख दुःख या, कारण सगळ्याचा आत्मा जर एकच आहे तर सुख दुःखाची संगती लावणार कस काय? कारण सुख दुःख आत्म्याला कळतात. म्हणजे सामान्य समज असा आहे, सुख दुःख खरं तर अंतःकरणाचे धर्म आहेत वेदांतानुसार. आता ते खूप किचकट होईल ऐका. म्हणजे ते असे नाव्याचा किती उकरडा उचकला माऊली आहेत का, काय सापडणार? केस सापडणार. तसं कितीही उचकायचा वेदांतात प्रयत्न केला ते काय, आता लई मोठ्या मोठ्या प्रक्रिया आहेत त्या, आता इतक्या माझ्या तयारही नाही त्या. ऐका, पण कसं आहे की सुखदुःखाची संगती कशी काय लावायची? शंका करणाऱ्यांनी शंका असं केली, तुम्ही सगळ्याचा आत्मा जर एक मानायला लागला तर काय होणार आहे? अहो मला जर सुख दुःख झालं, समजा मला एखाद्याने कानाखाली मारली तर वळ ह्यांना उमटायला पाहिजे, कारण सगळ्याचा आत्मा एक आहे. दुसरी शंका काय आहे का? अहो म्हणले तुम्ही सगळ्याचा आत्मा एक आहे म्हणल्यानंतर लहान शरीर असताना आत्मा लहान असायला पाहिजे, शरीर तरुण झाल्यानंतर जाड झाल्यानंतर आत्म्याने असं तरुण व्हायला पाहिजे, शरीर म्हातारं झाल्यानंतर आत्म्याने म्हातारं. म्हणजे हे एका माणसाचं ठीक आहे, पण दुसरा लहान असल्यावर आत्मा काय तसा होईल का? म्हणजे आत्मा नेमका मध्यम परिमाण मानायचा का समपरिमाण मानायचा का अनुपरिमाण मानायचा? मोठ्या मोठ्या शंका आहेत त्याच्यावर. एकच सांगतो, मी सगळ्या उकरून काढत नाही, वेळ संपलाय जवळजवळ आपला. एकच सांगतो, सुख दुःखाची संगती लावायची कशी एवढं सांगतो फक्त.
सगळ्याचा आत्मा एक आहे. आता काही काही असं मानलंय आत्मी अनेक माना, म्हणजे अनेक मानल्यानंतर काय होईल, यांचा आत्मा वेगळा, यांचा वेगळा, यांचा वेगळा, मग ज्याचं त्याचं सुख दुःख कळायलाच अडचण नाही, याचं सुख दुःख याच्याकडे जाणार नाही. तिथे शंका अशी गेली आहे, ते म्हणतात आत्मा एक माना म्हणजे अनेक माना, व्यापक माना आणि नित्य माना. आता गंमत कशी त्यांच्या बोलण्यात चूक कुठं होती आहे का, तुम्ही आत्मा व्यापक माना म्हणताय, आत्मा नित्य माना म्हणताय आणि आत्मे अनेक माना म्हणताय. अनेक, आता गडबड काय होणार आहे, आपण स्वयंपाकाला पातेली आणली होती बरोबर ना, आहेत आपली इथं अजून महाराजांची पातेली आणली आपण, ते पातेल्यात पातेली 3 पातेली बरोबर, मोठ्या पातेल्यात लहान पातेलं बसतं, त्याच्यापेक्षा लहान पातेल्यात अजून छोटं लहान पातेलं बसतं. यांच्या बोलण्यात ते अडचण तुम्हाला सांगतो. ते काय म्हणतात, आत्मे अनेक माना, आत्मे व्यापक माना, आत्मे नित्य माना. तर गडबड काय होणार आहे, मोठ्या पातेल्यात लहान पातेलं बसेल हे तर कळतंय ना, हे सोपं आहे. आता आत्मे सगळे जर व्यापक मानले तर सगळे सारख्याच मापाचे झाले, मग सारख्या मापाची भांडी एकात एक बसतात का, नाही ना बसणार. अहो आपण आता शरीरात कपडे घालतो, मग कपडे घालतो, मग कपड्याचं माप शरीरापेक्षा जरा सैल असतं का, जेवढं शरीराचं आहे तेवढंच असतं, सैल असतं ना, कारण जो देह त्या कपड्यामध्ये घालायचा आहे तो कपडा देहापेक्षा कसा पाहिजे, मोठा पाहिजे, त्याला व्यापक असा शब्द आहे. आता गडबड काय होणार आहे, गडबड पुन्हा तशीच होणार आहे. आत्मे जर तुम्ही व्यापक मानले, अनेक आत्मे मानले तर अनेक मानण्यात अडचण नाही, व्यापकता मानण्यात अडचण नाही. व्यापक मानल्यानंतर काय होईल, ह्याचा आत्मा ह्याच्यात घुसन, त्याचा आत्मा त्याच्यात घुसन, सगळेच व्यापक आहेत ना सगळे, आणि मग ह्याच्यात घुसल्यावर त्याच्यात घुसल्यावर पुन्हा तीच अडचण येते, ह्याचं सुख दुःख ह्याच्याकडे येईल, त्याचं सुख दुःख त्याच्याकडे येईल. गडबड ही आहे. पण वेदांताने आत्मे अनेक मानलेले आहेत, वेदांताने अंतःकरण अनेक मानलेले आहे. अंतःकरण अनेक आहे, परत अंतःकरण माझं जसं तसं तुमचं नाही, तुमचं जसं त्याचं त्यांचं नाही. म्हणून अंतःकरणाचा बाध करून त्याच्या पुढे असलेलं परमात्मा तत्व जे सगळ्यामध्ये व्यापक आहे त्याचं चिंतन इथं ज्ञानोबराय करतात. सर्वागटी रामदेहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्याप्रमाणे सूर्याची प्रकाश किरण हजारो रश्मी म्हणजे किरण प्रकाशक आहेत, सूर्याची प्रकाशक किरण सगळीकडे पसरलेली आहेत, तसं सूर्य इथं शब्दाने अर्थ असा घ्यायचा आत्मा, सगळ्याचा असलेला व्यापक आत्मा, तो आत्मा, त्या आत्म्याची किरण माझ्या अंतःकरणात तुमच्या, म्हणजे आपण सगळे देवाचे अंश आहेत ना, देवाचा अंश असल्यामुळं अंशी असलेला परमात्मा, त्याचे अंश चैतन्याचे अंश ते तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये आहेत असा याचा भाव आहे. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा मागली या जन्मा मुक्त झालो. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवाची ती, ज्ञानदेवाची ती ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तामध्ये चित्ती सप्तमी आहे. ज्ञानोबराय सांगतात, माझ्या चित्तामध्ये हरिपाठ नेमा, माझ्या चित्ताला नियमच घालून दिला, हरिनामाशिवाय दुसरं काही करायचं नाही. ज्ञानोबराय सांगतात त्याचा परिणाम काय झाला, मागल्या जन्मा मुक्त झालो. याचे 2 अर्थ. मागल्या जन्मा मुक्त झालो म्हणजे आपण एक दिवशी बोललो होतो, एका जन्मामध्ये माणूस इतकं कर्म करू शकतो की कोट्यावधी पुढे जन्म घ्यावे लागतील, इतकं कर्म एका देहात होता. या चरणाचा मागल्या जन्ममुक्त झालं म्हणजे काय, आतापर्यंत जेवढं कर्म झालंय या देहात, इथून पाठीमागच्या देहामध्ये जे काय कर्म झाले, कितीतरी जन्म देणारं कर्म झाले. ज्ञानोबराय सांगतात, हरिनामाचा जर पाठ आपल्या चित्ताला नेमून दिला तर परिणाम काय होणार आहे, मागल्या जन्मामुक्त झालो म्हणजे मागच्या जेवढे जन्म झालेत आणि जेवढ्या जन्मामध्ये जितकं कर्म झाले ते सगळंच्या सगळं कर्म जळून जाणारे आणि पुढे तुम्हाला जन्म घ्यावा लागणार नाही. किंवा अजून एक असा अर्थ आहे, मागल्या जन्मामुक्त झालो म्हणजे मागून येणारे जन्म आतापर्यंत गेलेले झाले, पण याच्या मागून शब्दाचा अर्थ पुढे असा होतो बरं का. आपण म्हणतो ना, तुम्ही पुढे व्हा मी मागून येतो, मागून होतो म्हणजे आपण मी पुढे जाणार असतो ना, तसं मागून येणारे जन्म म्हणजे आता ह्याच्या पुढचे जे येणारे जन्म आहे, ह्याच्या जन्माच्या नंतर येणारे, नंतर म्हणजे मागूनच ना, मागून येणारे जन्म ज्ञानोबराय सांगतात मागेली जन्मा मुक्त झालो. कशामुळे झालो, चित्ती हरिपाठ नेमा, आपलं चित्त. म्हणून मग असं लग्नाचं उदाहरण पक्क ध्यानात ठेवायचं, बायकोचं पक्क ध्यानात ठेवायचं. लग्नाच्या अगोदर तिचा आपला संबंध नव्हता, लग्न झाल्यानंतर डोकं दुखायला लागलं का, आपलं चित्त तिथं बांधलं गेलं. आपलं चित्त कुठं बांधायचे, हरिनामात बांधायचे. देह कुठं कासाना, मग तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम. गुरुभगांच्या विषयी गायलेलं गीत आहे, भावगीत आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तामध्ये देवाचं चिंतन, मुखामध्ये नामस्मरण आणि हातामध्ये संसाराचं काम, असं संसारी माणसाकरता की परमार्थाचं भक्तीचं सोपं साधन आहे. ज्ञानोबराय सांगतात, चित्तामध्ये नामस्मरण ठेवा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना
कोण करी. अशा प्रकारे या अभंगाचं अल्पमतीने चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा गुरुवर्य बोधेबाबांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या साधू संतांच्या तुम्हा सर्व मातृ पितृ श्रोत्यांच्या चरणी समर्पण करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. सकाळी बरोबर 6:45 वाजता पारायण चालू होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 विठ्ठल.